महापुरुष आणि रणरागिडीला नमन करूयात. या देशासाठी हुतात्मा ठरलेले भारतीय सैन्य दलातील महाराष्ट्र पोलीस दलातील शहीद वीरांना नमन करूयात. या देशाला कृषीप्रधान राष्ट्र बनवणाऱ्या कष्टकरी शेतकरी राजाला आणि 70 लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या व्ह्यूअर्स, आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचा, क्रिकेट प्रेमींचं, ऑफिशियल टीमचं आणि सर्व खेळाडूंचं वरुण एस पाटील फाउंडेशन आयोजित ग्रामीण बिग बॅश धमाका लीग सीझन 2 च्या दिवस दुसऱ्यातल्या पहिल्या मॅच मध्ये असणार आहे. सहर्ष आणि सहर्षाचं स्वागत. यस, चर्चा दोन्ही टीमची पाहायला मिळते. बलाढ्य आयकॉन घेऊन दाखल झालेल्या आहेत. एक पालघर जिल्ह्यातील टीम आहे, एक टीम जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यातील आहे. मैदानात दाखल झालेल्या आहेत. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय आणि दोन्ही बलाढ्य टीम, एका बाजूला आदित्यप्रिया लॉजिस्टिक बामणडोंगरी रायगड, तर दुसऱ्या बाजूला खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे प्रतिष्ठान, ही टीम आपल्याला पाहायला मिळते. डाकटी डहाणू जावेत मॅचच्या दिशेने दोन्ही पंच मैदानात दाखल झालेले आहेत. एका बाजूला एक दिग्विजयी खेळाडू म्हणून संपूर्ण भारतभर ज्यांची ओळख राहिली अमित गोलतकर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला शशी साटम, तेवढेच दर्जेदार खेळाडू, मोठमोठ्या टीमचं प्रतिनिधित्व मात्र ज्यांनी केलंय, मॅचलेस राहुल यांच्यासारख्या संघांना ज्यांनी खेळलंय पंचांच्या भूमिकेत आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये जिल्हा धाराशिव आणि तुळजापूरचा टायगर, मैदानाच्या आतमध्ये कृष्णा आणि कृष्णाच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये सलामीला उतरलेल्या आहेत संदेश गोंधळी. बामणडोंगरी या नावाची चर्चा आहे, या गावाची चर्चा आहे. रायगडचं ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर गेल्या काही वर्षात सातत्याने जीवदानी बामणडोंगरी टीमने गाजवलेलं आहे. दीपक चव्हाण साहेबांची आदित्यप्रिया लॉजिस्टिक जीवदानी बामणडोंगरी पाहायला मिळते एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणू यांच्यातील ही महत्त्वाची मॅच असणार आहे. आज आमच्या बरोबरीने जर पाहिलं तर मालेगावचे एक जबरदस्त टॅलेंटेड समालोचक आणि आमच्यामध्ये शुभम अहिरे सर देखील दाखल झालेले आहेत नाशिक जिल्ह्यातून, आणि मालेगावमधून इकडे दाखल झालेले आहेत. त्यांचंही स्वागत असणार आहे. पहिली ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी येत आहेत सांगली एक्सप्रेस, जिल्हा सांगली, तालुका 32 शिराळा आणि गाव मांगले विजय पावले दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्या पर्वाच मालिकावीराचा पुरस्कार ज्यांनी घेतला होता व्यावसायिक गटामधून, आणि याही वर्षी जर पाहिलं तर शुभम सर 2 4 व्हीलर कार आहेत मालिकावीरसाठी, ग्रामीण गटासाठी 1 आणि आयकॉनसाठी 1. टॉस जिंकला धाकटी डहाणू टीमने आणि टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे. ते मात्र बामणडोंगरी टीमला एका बाजूला टीम आहे रायगडची, तर एका बाजूला आहे पालघरची. विजय पावले पंचांचा इशारा मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. मॅचला तर सुरुवात होईल. आजच्या दिवसातील पहिला सामना अगदी वेळेमध्ये देखील सुरू होताना पाहायला मिळतोय. 5:43 झालेले आहेत. आजच्या दिवसाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. विजय पावले एका बाजूला आहेत, महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमधील 2 धुरंधर किंवा भारताच्या टेनिस क्रिकेटमधील 2 धुरंधर, एक बॉलिंगसाठी एक बॅटिंगसाठी. एक आहे सांगलीचे तर एक आहे धाराशिव जिल्ह्याचे. कृष्णा गवळी स्ट्राईकवर, तर बॉलिंगसाठी विजय पावले दाखल होताना पाहायला मिळतात. महत्वाची मॅच दिवस क्रमांक 2 ग्रामीण धमाका बिग बॅश कोणगाव. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला. हळूवार पद्धतीने फक्त त्याला ऑन साईडला ढकललं आणि पहिल्या बॉलवर पहिली रन कंप्लीट करतायत टीम बामणडोंगरी आणि कृष्णा. पहिलाच बॉल होता आणि अगदी सुरेख टप्प्यावरती बॉल टाकलाय सर. नो डाऊट बेसिक क्रिकेटवरती इथे मात्र रूढ राहिलेत विजय आणि नक्कीच कृष्णा देखील. जास्तीची घाई कोणीच केलेली नाहीये. चांगल्या टप्प्यावरती बॉल टाकलाय, तितक्या संयमी पद्धतीने खेळून काढलेला आहे आणि त्यावरती एक सिंगल देखील घेतली आहे. सिंगलने केली डावाला सुरुवात. काल देखील या मैदानात चांगली बॉलिंग सुद्धा राहिली, चांगली बॅटिंग सुद्धा राहिली. मोठे मोठे स्ट्रोक आले, बॉलने जास्त वळणं सुद्धा घेतली आणि काही वेगवान बॉल सुद्धा पाहायला मिळाले. म्हणजे दोन्ही बाजूला जाणारं क्रिकेट पाहायला मिळाले. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु बॉल अचूक टप्प्यावर नव्हता आणि त्यामुळे पंच अमित गोलतकर सर आमच्याकडे वळतात आणि कळवतायत व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आली आहे. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल थोडासा बिसाइड द लेग स्टिक गेलाय. टप्पा पडतोय, काटा बदलतोय. विकेट किपर यांनी मात्र बॉलला योग्य दिशेने योग्य पद्धतीने कलेक्ट केलंय आणि लगेचच थ्रो देखील केला जातोय. वाईड आलाय, वाईडने धावफलकावरती ऍड होणार आहे 2.
संदेशसाठी हाई बॉल पायावर करण्याचा प्रयत्न मनगटाच्या साह्याने ऑन साईडला ढकलला. एक रन तिकडे कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 1ने पुढे जाताना पाहायला मिळेल. टप्पा बदल देखील इकडे करताना पाहायला मिळत आहेत. आणि सर खासियत राहिले विजय पावले यांची सातत्याने गती आणि टप्पा परिवर्तन. व्हेरिएशनची गरज आहे कारण मोठा खेळाडू उगाच कोणी बनत नाही सर. नो डाऊट तितकी तपश्चर्या, तितकी मेहनत, तितकं डेडिकेशन तुमच्या पाठीशी राहतं आणि तेव्हा कुठेतरी विजय पावले नावाचा एक हिरा आपल्याला पडद्यावरती पाहायला मिळतो. 3 धावा धाव फलकावर आहेत. महत्वाची मॅच 7-7 ओव्हरच्या मॅच. पहिल्या 2 ओव्हर या पॉवर प्लेच्या, त्यानंतर जर पाहिलं तर 4, 5, 6 मध्ये आपल्याला बॅटिंग पॉवर प्ले घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबरीने 7-7 ओव्हरची मॅच. आयकॉन 2 आणि त्याचबरोबरीने गावातील खेळाडू 9 असा एका गावातील मात्र संघ देखील पाहायला मिळतो. जोडीला ऑल इंडिया आयकॉन देखील पाहायला मिळत आहेत. यावेळेला मनगटाच्या साह्याने स्ट्रोक खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. कॅच पकडण्याचा प्रयत्न झाला खरा, परंतु चांगल्या पद्धतीने चेंडूवर आले. बॉल थोडासा पुढे गेला आणि कॅच जरी नाही झाली परंतु रन तर एकच आलाय. जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले तिकडे डीपमध्ये फिल्डरने. जर का आपण पाहिलं तर खोलवरती टाकलेला बॉल होता, त्याला नक्कीच कोदून देखील काढलं मिड विकेटमध्ये. आणि अकॉर्डिंग टू फील्ड गोलंदाजी देखील केली जाते. जिकडे फिल्डर होते तिकडेच खेळले गेले, प्रयत्न देखील केले तिकडे फिल्डरने. पहा ॲक्शन डिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आऊट करणं याला जास्तीची पसंती दिली फिल्डरने, परंतु कॅचपर्यंत पोहोचले नाही आहेत. खूप चांगला स्टॉप केलाय बॉलला, त्यावरती सिंगलच आली आहे. एका धावेने धावसंख्या पुन्हा पुढे जाते. मॅचला सुरुवात झाली आहे. चोहो बाजूला चर्चा 70-70 स्पोर्ट्सवर मोठ्या प्रमाणावर गर्दी सुरुवातीपासून आजही झाली आहे. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरचा बॉल अंदाज घेतला संदेशने. फक्त कव्हर्सला ढकलला, गतीचा अंदाज घेतला, टप्प्याचा अंदाज घेतला आणि मग बॉलला ढकललं. कौतुक करावं लागेल विजय यांचं सुद्धा, कारण पॉवर प्ले सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि डीपमध्ये आपण पाहतोय फक्त 2 खेळाडू होते. लेफ्ट हँड बॅटरसाठी मिड विकेटला आणि एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होते. एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूकडे खेळण्यासाठी मजबूर केलंय गोलंदाजानं आणि तिथे सुद्धा सिंगल आली. एकही बाउंड्री नाहीये, बाउंड्रीचा शोध सुरू आहे. पुन्हा एकदा विजय पावले. यावेळेला बिग हिट, टकासा आवाज आलाय. बॉलची हवाई यात्रा, बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. थोडासा ओव्हर पिच तो मिळाला, त्याचा फायदा घेतला कृष्णाने. काय लाजवाब फटका खेळलाय, ऍक्शन रिप्लेमध्ये पाहायला आवडेल. ओव्हर पिच बॉल त्याला मात्र योग्य पद्धतीने टोलवलं, हवा दिली आणि चेंडूने मात्र सीमारेषा पार जाऊन 6 धावा देखील मिळवल्या आहेत. 6 धावा आल्या आहेत. बाउंड्रीचा शोध तो मात्र आता संपुष्टात. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ओव्हर पिच बॉल त्याचा फायदा घेतलाय कृष्णा गवळी यांनी. बामण डोंगरी. ओहो हो हो, क्या बात है, क्या बात है. सेलिब्रेशन इकडे पाहायला मिळत आहे. एसटी रक्षकांनी जबरदस्त एफर्ट्स इकडे दाखवताना पाहायला मिळाले. बॅटची होती कडा, त्यानंतर एसटी रक्षकांनी मारला सूर. तिकडे होते विनीत अंबिरे आणि एक अफलातून कॅच. आजच्या दिवसाची सुरुवात एका अफलातून विकेटने झाली आहे. कृष्णाचा आला मोठा फटका आणि त्याच्यानंतर जर पाहिलं यष्टी रक्षकाने सूर मारून जो एक अफलातून जेल घेतलाय थोड्या वेळासाठी असं वाटलं. महेंद्रसिंग धोनीच इकडे आलेत की काय, अशा पद्धतीचा जेल पाहायला मिळाला. शुभम सर, कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. आतली कडा घेतली आणि त्याच्यानंतर लाजबाब कॅच. शुभम सर, काय कमालीचा कॅच पकडलाय, काय कमालीचा कॅच पकडलाय. चेंडूनं मात्र बॅटचं मुखदर्शन घेतलं. विकेट किपरनं कुठली चूक केलेली नाहीये. त्या कॅचला, त्या बॉलला फॉलो केलं, जीवाची बाजी मारली आहे आणि पहिली विकेट ती देखील मिळवली आहे. सेलिब्रेशन ऑन झालंय मैदानाच्या आत. का होऊ नये, कारण आयकॉनने बाद केलाय आणि परतीचा रस्ता दाखवलाय. पहिली विकेट आली आहे, महत्वाची विकेट. पहा, एक विकेट छोटीशी संधी असते, परंतु तुम्हाला संधीचं सोनं करावं लागतं. तिकडे काही एक्सक्यूज नसतात. शुभम सर, सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. ज्या वेळेला तुम्ही विकेट घेता सेलिब्रेशन होणार, तुमचे त्या हावभाव देखील दिसताना पाहायला मिळतात. आणि ज्या वेळेला तुमच्यावर मोठा हल्ला केलाय त्याच्यानंतर आपण प्रत्युत्तर देतो, मग तो छोटा खेळाडू असू देत किंवा मोठा खेळाडू असू देत, सेलिब्रेशन तर होणारच. हे विजय पावले यांचं सेलिब्रेशन होतं. आणि पहिला धक्का, पहिल्या ओव्हरमध्ये बरंच काही घडलं. एक विकेट आली आयकॉनची आणि 11 रन सुद्धा आल्या. शुभम सर, काय म्हणाल पहिल्या ओव्हरविषयी? कधी कधी गोलंदाजाने चांगला बॉल टाकणं आणि तितक्यापेक्षा दुपटीने जास्त मेहनत क्षेत्ररक्षकानं घेणं ते मात्र खूप लाजमी असतं आणि खूप कौतुकास्पद असतं. तेच पाहायला मिळतंय. चांगला बॉल टाकला, विकेटची संधी होती आणि विकेट किपरनं मात्र त्या संधीचं सोनं केलंय. 70-70 बॉल, 70-70 बॅट, 70-70 लाईव्ह कव्हरेज, 70-70 शूज, या सगळ्या 70-70 कॅप, या सगळ्यांची चर्चा सातत्याने संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या विश्वात आहे. आणि संपूर्ण भारतामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर सातत्याने आपण फ्रँचायझी पाहतो. उत्तम क्वालिटी मात्र सातत्याने देताना देखील पाहायला मिळाल्या 70-70 स्पोर्ट्स. आणि ही स्पर्धा
वरुणेश पाटील साहेबांचं संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा कोणगाव ग्रामस्थ 70-70 स्पोर्ट्स. यावेळेला उसळी होती, अप्परकट करायला गेले तिकडे, हो ताळमेळच नाही, ताळमेळ नाहीये. आणि यामध्ये काय घडलंय, ज्या खेळाडूच्या बॅटिंगची सगळे प्रतीक्षा करत होते तो खेळाडू एकही चेंडू न खेळता माघारी परतताना पाहायला मिळतोय. आर्यन नाईक आज मात्र नाराज पाहायला मिळणार आहेत, कारण स्ट्राईकही नाही न घेता माघारी धावबाच्या स्वरूपात परतलेत. चूक केली फलंदाजाने, परंतु चूक केली नाहीये फ्लाइंग स्लिप मधल्या फिल्डरने. वाह, काय कमालीचं कलेक्शन केलं आणि क्विक थ्रो देखील केला गेला. विकेट किपर ते देखील कुठली चूक करत नाहीये. क्विक गॅदरेशन, लगेच बेल ड्रॉप आणि फलंदाज आलेत आणि लगेच निघालेले आहेत. स्वतःची चूक आणि स्वतःच्या चुकीवरती स्वतःला नुकसान भोगावं लागतंय. आर्यन आलेत, आर्यन परतीचा रस्ता निघालेत. समज सूचकता खूप महत्त्वाची आहे या क्रिकेटच्या खेळात. कोणत्या वेळेला काय करायचं, कोणत्या वेळेला रन घ्यायची की नाही घ्यायची, आपल्या साथीदाराला कॉल द्यायचा की नाही द्यायचा, या सगळ्या बाबी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि ते चुकलंय आणि थोडंसं बॅकफुटला पाठवण्याचं काम इकडे केलंय खरं, परंतु एक जबरदस्त टीम आहे. उगाच अख्ख्या रायगडामध्ये डंका पिटला गेलेला नाहीये या टीमचा. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर खूप चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी धाकटी डहाणू टीमचा देखील होताना पाहायला मिळतो. समर्थक आलेत, सेलिब्रेशन देखील करतायत, गावाच्या गावं आलेली आहेत. तुम्ही मैदानात खेळा, आम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला आलोय, तुम्हाला प्रोत्साहन द्यायला आलोय, तुम्हाला पाठिंबा द्यायला आलोय, हेच इकडे सांगताना पाहिलं. कालही पहिल्या रात्री शुभम सर मैदान भरलं होतं, आजही भरणार, शुअर शॉट भरणार, कारण ही स्पर्धा नुसती स्पर्धा राहिलेली नाहीये. ही स्पर्धा अख्ख्या देशानं मात्र डोक्यावरती घेतली आहे आणि या स्पर्धेला आज उत्सव म्हणून साजरा केलं जातंय पूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वात. त्यामुळे जसं जसा दिवस पुढे जाईल, जसं जसं या आजच्या दिवसातला खेळ पुढे जाईल, तसं तसं मात्र एक एक प्रेक्षक येत राहील आणि या स्पर्धेचा आनंद घेत राहील, या स्पर्धेची शोभा वाढवत राहील. प्रेक्षक राजा कुठल्याही स्पर्धेचा मुख्य आत्मा असतो. 11-2 प्रीतम बारी, फुल टॉस केलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का बसलाय. दबाव आता बामणडोंगरीवरचा वाढवतायत धाकटी डहाणू, चांगली कामगिरी. आणखीन एक विकेट प्रीतम बारी घेत आहेत. फुल टॉस टाकला गेलाय, फुल टॉस वरती मोठा फटका का खेळू नये. हो, मोठा फटका खेळण्याची तिथे तयारी दाखवली फलंदाजानं, परंतु पाहिजे तितका फोर्स नव्हतं, पाहिजे तितकं बळ नव्हतं. टॉप एज तो मात्र जास्तीचा घेतला गेला. चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रात मार्गस्थ झाला. तिकडे मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकानं हात पुसून झेल टिपलाय. फलंदाजाला परतीचा रस्ता दाखवलाय. आणखीन एक लागोपाठची दुसरी विकेट, फलंदाज निघालेत. येस, विकेट आली आहे. विकेट या खूप महत्त्वाच्या आहेत. एका बाजूला रन पाहिजेत, एका बाजूला विकेट पाहिजे. लोअर फुल टॉस दिसला आणि त्या लोअर फुल टॉसला मैदानाच्या बाहेर मारायला गेले. अशा वेळेला वाऱ्याचा अंदाज देखील तेवढाच महत्त्वाचा असतो आणि वारे जर पाहिले तर या ठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत आहेत. त्याचाही थोडाफार फटका या बॉलवर बसलेला असावा कदाचित आणि विकेट येताना पाहायला मिळते. तिसरा धक्का बसतोय. ओव्हर दुसरी सुरू आहे, रन 11 झालेत आणि 3 विकेट माघारी परतल्यात. परंतु कमबॅक कसं करायचं बामणडोंगरी टीमला बरोबर माहिती आहे. कितीतरी मॅच पराभूत होता होता जिंकल्यात या टीमने. आज पुन्हा एकदा ते करावं लागेल. प्रत्येक मॅचमध्ये कोणीतरी नवीन हिरो असतो, आज हिरो बनावं लागेल. काल सुद्धा, कालच्या रात्री सुद्धा असे नवीन नवीन सितारे देखील आम्हाला पाहायला मिळाले ना, जे खूप चांगले खेळले. धीरजने चांगलं खेळलं, काल भावेशने चांगलं खेळलं, आकाश रिपट यांचाही परफॉर्मन्स जबरदस्त पाहायला मिळाला. आदिनाथ मडकेंची बॉलिंग काल या ठिकाणी चांगली पाहायला मिळाली. महेश नांदगुळे यांची लाजवाब खेळी, त्याचबरोबर भूषण गोळे यांचा जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला. आणि कालच्या रात्रीमध्ये दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं आणि आजही सुरुवात सध्या धाकटी डहाणूची चांगली झाली आहे. यावेळेला बॅकफुटला गेले, फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने केला गेलाय. मयूर वाघमारे आलेत. मागील हंगामात आपल्या दारात 2 मॅन ऑफ द सिरीजच्या 4 व्हीलर कार त्यांनी उभ्या केल्या होत्या. आज आयकॉन म्हणून खेळतात, पाहूया काय करतील शुभम सर. परंतु पहिला बॉल हळूवार पद्धतीने फक्त ढकलला. परिस्थिती तशी आहे सर, कारण लागोपाठच्या 2 विकेट्स गेलेल्या आहेत आणि हवा तुम्ही बोललेत ना पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहते, त्यामुळे जास्तीची रिस्क घेतलेली नाहीये. लेंथला ओळखलं, टप्प्याला ओळखलं आणि हलकसं फक्त पॉईंटच्या क्षेत्रात ढकलून दिलंय. क्विक सिंगल घेतली आहे. डावकुरे हाताचे बॅटर आहेत आपल्याजवळ. एंडचा फायदा घेऊयात, हवेचा फायदा घेऊयात. कदाचित हाच निश्चय मयूरने केला असावा. हो, अगदी बरोबर. परंतु संदेश यांच्यावर देखील दारोमदार आहे. खूप जबरदस्त फॉर्मात आहेत ते सुद्धा. समोर प्रीतम बारी, अखूट टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. पंच मात्र या ठिकाणी नो बॉल घोषित करतायत. चुकीच्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे पंचांच्या ते निदर्शनास आलं. नो बॉल या ठिकाणी घोषित देखील होताना पाहायला मिळतोय.
नो बॉल दिलाय. या नो बॉलने काहीतरी वेगळं घडेल का, थोडीशी पॉझिटिव्हिटी येईल का, कारण फ्री हिटचा बॉल असणार आहे. फ्री हिटच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्यासाठी मयूर देखील सज्ज असणार आहेत. प्रेशरला थोडंसं बाजूला करण्याची संधी आहे. पाहूयात प्रेशरला बाजू करण्याच्या संधीसाठी कशा पद्धतीने बॉल टाकला जातोय आणि कुठे खेळला जातोय. मयूर वाघमारे. ओ जास्त सफल झाले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी राहिला खरा, परंतु आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मात्र सध्या होते प्रीतम बारी यांच्याकडून. प्रीतम बारी यांचं देखील कौतुक करावं लागेल. फ्री हिटचा बॉल होता, परफेक्ट बुंध्यात टाकला. यॉर्क लाईनचा बॉल, कुठली संधी दिलेली नाहीये. बॅट येईल तोपर्यंत बॉल मात्र फलंदाजाच्या बुटाला ब्रश करतोय, जागेवरती थांबतोय. डॉट बॉल आलाय फ्री हिटचा. पाहूयात पुढचा. वा, क्रिकेटचा खेळ आहे, दोघांनाही प्रयत्न करावेच लागणार आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करावे लागणार आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे ही. या वेळेला लोअर फुल टॉस मनगटाच्या साह्याने ढकललं या बॉलला ऑन साईडला. तिकडे फिल्डर येत आहेत, 1 रन मिळणार आहेत. विकेट गेल्यात, त्याचा दबाव इकडे हटवावा लागणार आहे. ते प्रयत्न देखील या ठिकाणी सुरू आहेत आणि सातत्याने प्रीतम बारी भारतातील किंवा महाराष्ट्रातील टॉपच्या ऑलराऊंडरमध्ये हे सुद्धा नाव घेतलं जातं. डहाणू तालुक्यातील खेळाडू आहेत आणि त्याचबरोबरीने पालघर जिल्ह्यातील खेळाडू आहेत. 5 बॉल टाकली आहेत, कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवरती कुठली धाव न देता रनआउटची विकेट. दुसऱ्या बॉलवरती मिड विकेटमध्ये झेलबाद. त्यानंतर एक सिंगल, एक नोला देखील सिंगल आला, परंतु फ्री हिटचा बॉल डॉट. आणि 5व्या बॉलवर देखील सिंगल. कुठलीही बाउंड्री नाहीये, डबल देखील दिलेली नाहीये. मोठी मॅच आहे, 7 ओव्हरची मॅच आहे. खूप सारे चढ उतार या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. संदेश गोंधळी स्ट्राईकवर. ओ हो, आणखीन एक चांगला बॉल इकडे पाहायला मिळतोय. खेळायचा होता मिड विकेटला, नाही टायमिंग करू शकले. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 15. 3 विकेट माघारी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 गडी देखील गेलेले आहेत. यस, त्वरितच भिवंडीकरांच्या सेवेसाठी दाखल होतोय आउटलेट मॉल ऑफ इंडिया, ऑलवेज ऑन डिस्काउंट. तर भव्य दिव्य असा मॉल आपल्या दुबईमध्ये नाहीये, तर हा आपल्या भिवंडीमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय आणि त्याची देखील उत्कंठा सगळ्यांना आहे. आणि काय काय असेल याचे सगळे ग्राफिक्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही भव्य दिव्यता लवकरच भिवंडीकरांच्या सेवेसाठी दाखल होते आहे. यस, नाशिक हायवेला ज्यावेळेला आपण मुंबईवरून नाशिकच्या दिशेने जातो त्यावेळेला त्या रस्त्यावरच आपल्याला हा आउटलेट मॉल ऑफ इंडिया आपल्या भेटीला येताना पाहायला मिळणार आहे लवकरच. भव्य दिव्य असा. तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 ओव्हरचा पहिला खेळ संपलाय, म्हणजे पहिलं पॉवर प्ले संपलेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले हा आपण ओव्हर क्रमांक 4, 5 आणि 6 या 3 ओव्हरमध्ये घेऊ शकतो. 3 पैकी कोणती एक ओव्हर घेऊ शकतो. त्यामध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील, परंतु पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत, याची आपण नोंद घ्यायची आहे. आणि तीच थोडीशी चूक देखील इकडे पाहायला मिळाली होती, परंतु तरी देखील थोडासा दबाव या ठिकाणी खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे प्रतिष्ठाने निर्माण केला. त्याचं कारण आहे त्यांनी 3 विकेट घेतलेल्या आहेत, 15 रन. परंतु क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. बामणडोंगरी कमबॅक करण्याची क्षमता ठेवणारी टीम आहे आणि 5 ओव्हर अजूनही बाकी आहेत. विजय पावले बॉलिंगसाठी. यावेळेला खूप चांगला फटका जमीन लगत खेळलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलाय. 1 रन तिकडे घेतली जाईल. दुसरीचा कॉल थोडासा उशिरा दिला, परंतु 2 रन कंप्लीट होत आहेत. शुभम सर, कधी ज्यावेळेला मोठे फटके नाही येत आहेत त्यावेळेला जमीन लगत स्ट्रोक खेळून तुम्ही सिंगल डबल घेऊ शकता. खूप चांगला बॉल होता आणि मेरिट ऑफ द बॉल खेळलेत मयूर यांचं देखील कौतुक करावं लागेल. मोठ्या फटक्यासाठी गेलेलेच नाहीयेत, त्यांना माहिती आहे परिस्थिती वेगळी आहे, परिस्थिती आपल्यावरती दबावाची आहे. अलॉंग द कार्पेट खेळूयात, जमिनी लगत खेळूयात. एक्स्ट्रा कव्हर्समध्ये केलेला ड्राईव्ह त्यावरती घेतलाय 2 धावा. थ्रो देखील उशिरानं आला, त्यामुळे या 2 धावा देखील यशस्वी झालेल्या आहेत. याच क्रिकेटचा खेळच असा आहे सर, काही चेंडूंची वाट पाहायची आणि काही चेंडूंची वाट लावायची. यावेळेला उचललाय बॉल, तिकडे फिल्डर पाहत राहिले, मागील बॉलवर वाट पाहिली आणि आता वाट लावली आहे. मयूर वाघमारे फ्रॉम देवत पनवेल यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषा पार, षटकार. दबावाच्या चादरीला मात्र आता फेकलं जात आहे. खोलवरती टाकलेला बॉल, पुढ्यातला बॉल परफेक्ट खोंदून काढला आणि फेकून दिला कॉर्नर. सीमारेषेच्या पलीकडे गरज होती मोठ्या फटक्याची, आलाय मोठा फटका. पाहूयात आता पुढचा बॉल. मयूर स्वतः गोलंदाज आहेत. हो, या वेळेला पायावर आदळला जातोय. विजय पावले काही कच्च्या गुरुचे चेले नाहीयेत. मोठा स्ट्रोक आणि त्याचं प्रत्युत्तर विकेटच्या स्वरूपात पाहायला मिळतंय. जशाच तसं प्रत्युत्तर दिलंय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. काय बॉल टाकलाय, परफेक्ट. बॅट आणि फलंदाजाचे पाय या दोघांमध्ये असलेला एक छोटासा
पेन्सिलीच्या टोकाप्रमाणेचा जो केंद्रबिंदू असतो ना सर, त्या केंद्रबिंदूमध्ये टाकलेला हा बॉल त्यात लेग बिफोरच्या शिकार झालेत मयूर. परंतु कौतुक करावं लागेल विजय यांचं सुद्धा. या पहिल्या षटकात सुद्धा कृष्णा यांनी षटकार ठोकला, त्यानंतर लगेच विकेट आली आणि इकडे तेच झालंय. त्या क्षेत्रात आलेला षटकार, त्यानंतर पुढच्या बॉलवरती लगेचच विकेट. मयूर थांबलेले नाही आहेत, त्यांना परतावं लागलंय. फलंदाज बाद झालेत. अगदी परफेक्ट स्टंपच्या समोरच सापडले विजय पावले यांचं सेलिब्रेशन. पहा, क्रिकेटचा खेळ असा आहे, तुम्हाला दररोज सिद्ध करावं लागतं. तुम्ही काय काल काय खेळलात हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्हाला प्रत्येक मॅचमध्ये सिद्ध करावं लागतं. तुम्ही बॉलर असू देत, तुम्ही बॅटर असू देत, मैदानात उतरलात तर तुमचा बेस्ट परफॉर्मन्स हा द्यावाच लागतो, कारण प्रतिस्पर्धी तुमच्या चुकांची वाट पाहत असतो. आणि आणखीन एक विकेट इकडे आलेली आहे. मयूरला त्यांनी एक मोठा फटका मारायची संधी दिली, त्यानंतर मयूर यांना पायावर पकडलं आणि नेम धरला होता की काय पायाचा, अशा पद्धतीचा नेम धरून पायावर मारलाय. आणि इकडे 23 धावांवर चौथी विकेट आलेली आहे. थोडीशी परिस्थिती खडतर आहे, परंतु तुमचा कस शुभम सर त्याच वेळेला लागतो ज्या वेळेला तुमच्या टीमची परिस्थिती खडतर असते, आणि तुमचं नावही त्याच वेळेला होतं ज्या वेळेला टीम संकटात आहे, त्यावेळेला तुम्ही खेळताय. शुभम दाखल झालेत संदेशांची साथ देण्यासाठी. चौथा गडी बाद झालाय. 23 वरती नवीन फलंदाज शुभम ते खेळपट्टीवरती दाखल झालेले आहेत. आणखीन एक डावखुरे हाताचे फलंदाज, त्यांच्यासाठी फील्ड मात्र सेट केली जाते. विजय यांच्या माध्यमातून एक खेळाडू लॉंग ऑनला आहेत, डीप मिड विकेटला आहेत, स्क्वेअरला देखील खेळाडू लावलेत. एक मात्र स्वीपर कव्हरला खेळाडू आहेत आणि एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत. अशा पद्धतीचे 5 खेळाडू आपल्याला बाउंड्री रोप जवळ पाहायला मिळत आहेत. नव्या फलंदाजासाठी नवा बॉल असेल या मॅचचा. विजय पावले बॉलिंगसाठी पुन्हा एकदा. या वेळेला देखील फक्त बॉलला ढकलण्याचं काम केलं, एक पाय पुढे टाकला, बॉलला ढकललं, कव्हरच्या क्षेत्रामध्ये संयम आणि सुरुवात केली. इकडे शुभमने, त्यांनाही माहीत आहे विकेटही आपल्याला टिकून ठेवायच्यात आता आणि रनही करायच्यात आपल्या गावासाठी खेळताना. शुभम सर, असं कुणाला वाटलं होतं की 13 लाख रुपये पारितोषिकाची गावासाठीची स्पर्धा असेल, 2 4 व्हीलर असतील, 7 लाखाचा दुसरा पुरस्कार. या स्पर्धेसाठी क्वालिफायर मॅच झाल्या, त्याच्यामध्ये सुद्धा 32 टीम आल्या, त्यातून 12 ऑलरेडी पात्र होत्या आणि 4 मात्र क्वालिफायर म्हणून तिकडे दाखल झाल्या. वरुणेस फाउंडेशन हे नाव या गोष्टीसाठी यशोगाथा लिहित आहे आणि त्यांच्याच माध्यमातून उभी राहिलेली ही स्पर्धा 70-70 लाईव्हची टीम, नो डाऊट. हलक्या हातानं याही वेळेला कव्हरच्या क्षेत्रात टॅप केलंय. टॅप अँड रनची भूमिका पाहायला मिळते. संयमानं खेळून काढले जात आहे. कमालीचा स्ट्रोक, कारण आता रिस्क घ्यायची नाही आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाला 25 वरती 4 आहे. 4 जे बाद झालेत ना, त्याचमुळे ही चित्र, हे क्षण आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग करणाऱ्या संघाला. यस, ते चित्र इकडे पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी, चांगला दबाव निर्माण केलाय, परंतु बामण डोंगरी सुद्धा एक बलाढ्य संघांच्या यादीमध्ये आपल्या गावासाठी वर्षाला बऱ्याच साऱ्या स्पर्धा जिंकताना देखील पाहायला मिळत आहेत. यानंतर सुद्धा एक महत्वाचा सामना पाहायला मिळणार आहे. हो, गती परिवर्तन होतं. शेवटच्या क्षणी ओळखलं, बॉलला मात्र शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने खेळलंय, अंगावर येत होता बॉल, तिकडे झटकला थोडासा आणि बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 26 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. वरुणेश पाटील फाउंडेशनची ही भव्य दिव्य स्पर्धा. कोणगाव ग्रामस्थ, त्याचबरोबर 70-70 स्पोर्ट्स, ग्रामीण धमाका, बिग बॅश, आणि या स्पर्धेचं हे 4थं पर्व आहे. 17 मार्च ते 22 मार्च ही स्पर्धा असणार आहे. 13 लाखाचा पहिला पुरस्कार असणार आहे, तर दुसरा पुरस्कार असणार आहे 7 लाखाचा. तर क्वचितच असं पाहायला मिळतं टेनिस क्रिकेटमध्ये एका स्पर्धेमध्ये 2 4 व्हीलर कार दिल्या जाणार आहेत. ग्रामीण गटातील पहा, ही अल्टो K10 दिली जाणार आहे. बेस्ट प्लेयर जो ग्रामीण गटातील आहे आणि बेस्ट प्लेयर जो आयकॉन म्हणून आहे, अशा 2 4 व्हीलर कार दिल्या जाणार आहेत. आणि चर्चा हीच आहे, कोणत्या गावात जाणार, कोणत्या आयकॉनला जाणार, या सातत्याने चर्चा देखील होताना पाहायला मिळणार आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि आता बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. करण अंबेरे यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. शुभम सर, थोडासा दबाव तर इकडे आहे, परंतु त्याला हटवावं लागेल. संदेश आणि शुभमला खेळावं लागेल, आपल्या गावासाठी खेळावं लागेल. आणि गावची टीम एवढ्या मोठ्या स्पर्धेला खेळते म्हटल्यानंतर गावाचा पाठिंबा आहे, तालुक्याचा पाठिंबा आहे, जिल्ह्याचा पाठिंबा आहे. रायगडात तर हीच चर्चा आहे, आपल्या जिल्ह्यातील किती टीम आहेत, त्या कशा खेळणार, त्यांची स्ट्रेंथ काय आहे, त्यांना शुभेच्छा मात्र खूप साऱ्या लोकांनी दिल्यात. मैदानात पाठिंबा द्यायला आलेत. यूट्यूबला कित्येक जण पाहत आहेत, आपल्या गावातून पाहत आहेत, कोणी स्मार्ट टीव्हीवर पाहत आहेत, कोणी मोबाईलवर पाहत आहेत, कोणी मैदानात येऊन पाहत आहेत. हे सगळेजण कशाला आलेत? आपल्या गावाला पाठिंबा द्यायला आलेले आहेत. गावाचं नाव पणाला लागलंय आणि त्यासाठीच हा खेळ मात्र रंगणार आहे. परंतु असं म्हटलं जातं सर, 1 ओव्हर कॅन चेंज द गेम. 1 ओव्हर 1 षटक क्रिकेटचा खेळ कधी बदलू शकता. आणखीन 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, इथनं काही होऊ शकतं. करण यांना आमंत्रित करण्यात आलंय बॉलिंगसाठी. शुभम.
यावेळेला स्ट्रोक खेळला मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर थोडेसे पाठीमागे होते, बॉलवर आले खरे, परंतु याचीही काळजी घेतली आहे की इकडे जरी कॅच नाही झाली परंतु बॉडीला बॉल लागून तो बॉल माझ्या पुढे कसा पडेल याची काळजी घेतली आहे. आता परीक्षा असणार आहे, कारण दोघंच्या दोघं फलंदाज डावकुऱ्या हाताच्या आहेत आणि विशेष म्हणजे हवा ती मात्र डावकुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी या एंडकडनं पोषक आणि पूरक आहे. त्यामुळे गोलंदाजासाठी सुद्धा परीक्षा आहे. बॉल नेमका कुठे हाताळायचा, फलंदाजाला मोठा फटका खेळू द्यायचा की नाही खेळू द्यायचा, त्यासाठी प्रयत्नशील असणार आहे आणि त्याचंच हे द्वंद्व युद्ध आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतंय. सगळ्यात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने संदेश गोंधळी ऑप्टमच्या बाहेरून खेचायला गेले यावेळेला बॉल, परंतु गती कमी होती. बॅटच्या पट्ट्यात काही बॉल आला नाहीये. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 4 पाहायला मिळते, परंतु या ओव्हरमध्ये पहिले 2 बॉल मात्र चांगले टाकलेले आहेत. थोडीशी आय साईड आपल्याला डळमळीत पाहायला मिळाली. गुडघा देखील बेंड केला. स्लॉक स्वीपचा फटका खेळायचा होता. बॉल देखील खाली राहिला. अगदी सबमरीन डिलिव्हरी याला आपण म्हणू शकतो. बाहेर काढण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा सुद्धा होता, परंतु बाहेर काढलेला नाहीये. बॉल सरळच आलाय. विकेट किपर यांनी बॉलला हातात घेतलाय. डॉट बॉल आलाय. पाहूयात पुढचा. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय हा बॉल, परंतु तिकडेही फिल्डर आहेत. मैदान पाहणं किती सुंदर आहे. कुठूनही पहा एकसारखं दिसतंय. मैदानावर हिरवळ आहे, मैदानावर मेहनत घेतली गेली आहे. खेळपट्टी सुद्धा काल सरोजने सांगितलं की एवढी चांगली खेळपट्टी आहे, ज्यांनी खेळपट्टी बनवली मी त्यांना वेस्ट बेंगॉलला दुर्गापूरला घेऊन जातो. अशा पद्धतीची खेळपट्टी सुद्धा बनवली गेलेली आहे. प्रेक्षकांसाठीच्या प्रेक्षक गॅलऱ्या, तब्बल 22 कॅमेऱ्यांची लाईव्ह चित्रण आणि हे सगळं काही डोळे दिपवणारं इकडे पाहायला मिळत आहे. आणि म्हणूनच सातत्याने या स्पर्धेची चर्चा का होते आज मैदानात आल्यानंतर आपल्या प्रत्येकाला वाटतंय. पुन्हा एकदा करण. यावेळेला लोवर फुल टॉस, समोर संधी देखील होती, प्रयत्नही केला गेलाय, परंतु बॉल समोर जातोय. एक धाव मिळेल. लोवर फुल टॉस होता, समोरच्या क्षेत्रात खेळून काढलं. गोलंदाजानं प्रयत्न सुद्धा केले बॉलला अडवण्यासाठी, परंतु सिंगल आली आहे डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. याही षटकाकडे जर का आपण नजर मारली तर अगदी चिकट षटक, कारण कंजुशीचं षटक आहे. 4 बॉल टाकली आहेत, फक्त 3 सिंगल आलेले आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जीवाच्या आकांतानं करतायत फलंदाज. पाहूयात या राहिलेल्या 2 बॉलमध्ये येतो का एखादा मोठा फटका. गरज आहे ती सुद्धा. यावेळेला थोडासा पुढे केलेला बॉल होता, किंचित ऑफ्टमच्या बाहेरही होता, परंतु त्याला लॉंग ऑनला खेळलं. तिकडे 1 रन मिळणार आहे. 1 पेक्षा जास्त काही नाहीये. दबाव चांगला बनवला, त्याचं कारण आहे 4 विकेट, परंतु हळूहळू का होईना हा धावफलक पुढे निघाला. आणि येणाऱ्या ज्या 3 ओव्हर आहेत त्याच्यावर जर टार्गेट केलं गेलं तर ही धावसंख्या जर पाहिली तर 71 धावसंख्येची मॅच सुद्धा चांगली होऊ शकते. नो डाऊट काल आपण पाहिलं की इकडे 90-95 ह्या ॲव्हरेज धावसंख्या काल देखील होताना पाहायला मिळाली होती. ओहो हो, इकडे ऑप्टमच्या बाहेरून ऑन साईडला खेचायला गेले, बॅटच्या टोकाला बॉल लागला आणि यष्टी रक्षक वाट पाहत होते तिकडे. त्यांनी हा झेल पकडलाय, अगदी आरामात आला त्यांच्या दिशेने. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूयात. बॉलला फिरवलं गेलं. डावकुऱ्या हाताचे बॅटर होते. बॉल पडतोय, हलकंसं वळण देखील घेतोय आणि मग काय बॉलनं मात्र फुगा बनवला. विकेट किपर यांनी कुठली चूक केलेली नाहीये. 5 बॉल खेळले, 4 धावा बनवल्या शुभम यांनी आणि त्यांना परतावं लागतंय. येस, ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवलं जातंय. बॉल पडतोय, लेन थोडीशी मागे होती, लाईन बाहेरची होती, कमी गतीने टाकलेला देखील होता. बॉलनं लिडिंग एज घेतली, चेंडूनं मात्र बॅटचं मुखदर्शन घेतलं आणि विकेट किपर यांच्या गोदीत जाऊन बसलाय. विकेट किपर यांनी गायली अंगाई आणि फलंदाजाला पाठवलंय माघारी. हो हो हो, इकडे पहिल्या 4 ओव्हर संपलेल्या आहेत आणि 4 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे 30 झालेली आहे. तर या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक झालाय आणि पहिल्या 4 ओव्हरमध्ये काय घडलं त्याच्याकडे देखील आपण जाणार आहोत, कारण 4 ओव्हरमध्ये पहिल्या 5 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा आलेल्या आहेत. पहिलं षटक टाकलं विजय पावले यांनी. पहिल्या षटकात 11 धावा आल्या, तिथून थोडीशी पॉझिटिव्हिटी देखील तयार झाली होती. सुरुवात कृष्णा गवळी यांचा एक मोठा फटका देखील येताना पाहायला मिळाला होता. सुरुवातीला पहिल्याच ओव्हरमध्ये ही घडामोड पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर कृष्णा यांची एक अफलातून कॅच एसटी रक्षकांनी घेतली. बॅटची कडा घेत जो सूर मारला होता ना तो सुद्धा लाजबाब होता आणि तिथूनच खऱ्या अर्थाने या मॅचला टर्न मिळाला. त्यानंतर डावकुऱ्या हाताचे फलंदाज आले आणि इकडे ही रनआउटची विकेट. बॅटची लिडिंग एज लागली. फ्लाईंग स्लिप मधल्या खेळाडूने कुठलाही वेळ वाया नाही घातला. बॉल क्विक फेकला गेला आणि फलंदाज लगेच माघारी परतलेत. त्यानंतर लोवर फुलटॉसवरती देखील मिड विकेटमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला हवेच्या विरोधात आणि तिथेही फलंदाज फसलेत. या लागोपाठच्या 2 विकेट्स आल्या ना, त्यानंतर मयूर यांनी एक विकेट ठोकला. तिथून थोडीशी पॉझिटिव्हिटी तयार झाली, सकारात्मक चित्र देखील तयार झालं, परंतु मयूर लगेच बाद देखील झालेत आणि इथनं मात्र दबाव येत गेला, चढत गेला. त्यानंतर ही कॅच ऑप्शनच्या बाहेरून खेचायला गेले, टायमिंग नाही झालंय, बॅटच्या टोकाला बॉल लागलाय. सनी चौधरी साहेब यांना देखील आपण या ठिकाणी पाहतोय, प्रसादजींना देखील त्यांच्या बरोबर आम्ही पाहतोय.
सातपाटीवरून सनीभाऊ आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपलं देखील स्वागत असणार आहे. क्रिकेटप्रेमी वाड्याचे प्रसाद भाऊ आपलंही स्वागत आहे. आणि ग्रामीण धमाका बिग बॅश या मंचावर प्रत्येक खेळाडूला असं वाटतं एकदा तरी यावं, इकडे खेळावं. आणि आता येणाऱ्या 3 ओव्हर शुभमजी काय होईल हे आपल्याला पाहायचं आहे. हा ध्वज महत्वाचा आहे, कारण हा ध्वज आज मात्र शान इतबारीनं आपल्याला हवेच्या साथीनं वाहताना पाहायला मिळतोय. हे 3 ओव्हर महत्वाचे आहेत, कारण आता इथनं गेम पालटण्याची शक्ती आहे, गरज आहे. कारण बॅटिंग पॉवर प्लेचं हे षटक सुद्धा आहे, मजा येणार आहे. कारण आता इथून हानामारीचं षटक सुरू झालं आहे, स्लॉक षटक आहे. पाहूयात, फलंदाजांना आता गिअरअप करावं लागेल. आतापर्यंत दुसऱ्या तिसऱ्या गिअरवरती गाडी चालवली आहे, परंतु गाडीला आता गिअरअप करावं लागेल. 70-70चा हा ध्वज, या 70-70च्या नावानं तर मात्र क्रिकेटमध्ये क्रांती आणली आहे. पहिलाच बॉल ओव्हर द पॉइंट खेळून काढलाय, फिल्डर जवळ संधी नाहीये. नवा षटक, नवा डाव, नवा गडी, नवा राज्य सुरू झालाय. पहिल्याच बॉलवर विकेट, 6. वा 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 वा. कदाचित त्या 4 ओव्हर झाल्यानंतर थोडीशी प्लॅनिंग झाली असावी. आणि आता आपल्याला काय करावं लागेल, कारण प्रीतम बारीचा हा बॉल अखूट टप्प्याचा होता, थोडंसं बॅकफुटला गेले आणि तिकडनं स्ट्रोक खेळलाय. एक जबरदस्त हिट तिकडे येताना पाहायला मिळाला आहे. संदेश गोंधळी यांच्या बॅटमधून आलेला हा अफलातून षटकार. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, हवा त्याच बाजूने वाहते आणि त्याचमुळे ती मदत सुद्धा झाली. लाजबाब स्ट्रोक आलाय, बिगिट आलाय. पाहूयात आता पुढचा बॉल येतोय षटकातीला दुसरा बॉल. याही वेळेला खोलवर टाकलेला बॉल. आता मात्र कव्हर्समध्ये खेळाडू आहेत. ओ हो, त्यांच्याकडनं चूक होते, कॅच ड्रॉप झालेला आहे. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळालं होतं चंदू सर. याच्या आधी 2 षटकार आले, तरी 2 षटकारानंतर विकेट आली. हा देखील तिसरा षटकार आला होता, इथेही विकेट येण्याची संधी होती. कदाचित जरी डावखुराताचे बॅटर आहेत त्यांचं टार्गेट हेच असेल की त्या बाजूला स्ट्रोक खेळण्याचं, कारण मागील बॉल त्यांनी त्या बाजूला मारला होता, परंतु यावेळेला कम्प्लिटली तो फसलाही होता. भाग्यशाली राहिले बॅटर, त्या ठिकाणी कॅच नाही झाली. आता ही सुटलेली कॅच, त्याचे पडसाद येणाऱ्या कालावधीमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या विरुद्ध उमटतील का याच्यावर देखील लक्ष असणार आहे, कारण संदेश यांचा तो झेल होता. संदेश आणखीन एक नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांच्यासाठी हा पुढचा बॉल. ओ हो, लोवर फुल टॉस आहे आणि अपील देखील केली गेली आहे, परंतु पंच सांगतात की नाही, फलंदाज सुरक्षित आहेत आणि सिंगल देखील आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाणार आहे. आता 38 लेग बाईकच्या माध्यमातून ही सिंगल असेल. धावा येणं गरजेचं आहे सर, कुठल्याही परिस्थितीत असे का ना, परंतु तुम्ही म्हटलेत ना 70, तर हो, 70 पेक्षा अधिकच्या धावा धावफलकावरती लावायच्या आहेत, कारण तो एक फायटिंग टोटल असेल. 70 पर्यंत पोहोचले तर निदान तुम्हाला रणांगणात ढाल आणि तलवार लढण्यासाठी मिळणार आहे. अगदी तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं देखील आहे आणि ते प्रयत्न सातत्याने बॅटरचे सुरू आहेत. 5 विकेट माघारी जरूर परतल्यात, प्रयत्न सुरू आहेत. डावखुरे हाताचे बॅटर ऑन साईडला खेळतायत, स्क्वेअरच्या क्षेत्रात ड्राईव्ह केलंय. फिल्डर येत आहेत मिड विकेटमधनं, बॉलवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु नाही. फिल्डरचे प्रयत्न इतके सुरेख होते ना, 9 सेकंडच्या बॅटरला थांबवलंय. कोंडी केली आहे या ठिकाणी बॅटरची. आणि जरी एखादी मुभा दिली स्ट्रोक खेळण्याची, तर त्याच्यामध्ये देखील एक सापळा पाहायला मिळतोय. म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग धाकटी डहाणू टीमने केलंय, परंतु त्यांचे प्लॅनिंग उद्ध्वस्त करावे लागतील बामण डोंगरी टीमला. का दरारा आहे अख्ख्या रायगडामध्ये आमच्या नावाचा, आज दाखवावा लागणार आहे. हीच ती वेळ. याही वेळेला पायात टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्यावरती गोलंदाजच यशस्वी झालेत असं म्हणावं लागेल. लेग बाईटच्या माध्यमातून आणखीन एक सिंगल येते. खरं तर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी या एंडकडनं खेळणं थोडंसं पोषक आहे, परंतु तसं घडत नाहीये. येस, याही वेळेला जर पाहिलं तर बॉलची थोडीशी गती कमी केली होती आणि बॉलला चांगल्या टप्प्यावरून वळवण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी राहिला होता, त्यामुळे मोठा फटका नाही येऊ शकलाय. चांगलं वैविध्यता गोलंदाजीतील प्रीतम बारी यांनी दाखवली आहे. 11 बॉलमध्ये फक्त 12 रन दिले आतापर्यंत. पहिल्या बॉलवर विकेट आलाय. हा आहे शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. शेवटचा बॉल, लोवर फुल टॉस, तोही परफेक्ट पाय बांधणारा हा यॉर्क लाईनचा बॉल होता, त्यावरती देखील सिंगल. 5व्या षटकाचा खेळ समाप्त होणार आहे आणि 5व्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 41, गडीबाद आहेत 5, राहिलेत शेवटचे 12 बॉल. येस, जो कोणी खेळाडू एन्जॉय 4-1 मध्ये जो कोणी खेळाडू या स्पर्धेमध्ये मिडन ओव्हर करेल, षटकार हॅट्रिक मारेल, अर्धशतक करेल, त्यांच्यासाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी मात्र खास एन्जॉय 4-1ची ट्रिपसुद्धा असणार आहे. गोलंदाजी जर पाहिली तर बऱ्यापैकी पायावर पकडून केली जाते. तसं पाहिलं तर भिवंडीमध्ये पायासूप फेमस आहे, परंतु इकडे बॉलिंग पायावर करण्याचा प्रयत्न होतोय आणि तेच या मॅचमध्ये आतापर्यंत यशोगाथेचं सूत्र राहिलंय. येणाऱ्या कालावधीमध्ये देवगड सिंधुदुर्गात मोठी स्पर्धा येते, जी आपल्याला 70 स्पोर्ट्सवर पाहायला मिळणार आहे. यंगस्टार देवगडचं आयोजन 24 ते 28 मार्च आणि कोकणातील ही मानाची 4 व्हीलर कार कोण जिंकणार
याची देखील चर्चा असणार आहे. 5 लाखाचा पहिला पुरस्कार, 2.5 लाखाचा दुसरा पुरस्कार. आणि जाऊयात हापूस आंब्याच्या गावाला, देवगडाला. काल मात्र श्रीराम फाउंडेशन, प्रिन्स 11 कासार वडवली आणि वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दारावे या दोघही संघांनी मात्र बाजी मारली आहे. आज कोण बाजी मारणार, आज कोण जाणार पुढे, त्याचीच प्रतीक्षा, त्याचीच उत्कंठा आहे आणि त्याच्यासाठी नटलेली ही स्पर्धा दिवस दुसऱ्यात आपल्याला घेऊन आली आहे कोणगावच्या या ऐतिहासिक मैदानावरती. नवीन गोलंदाज ते मात्र खेळपट्टीवरती बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. आयुष 2 ओव्हर्स इकडे बाकी आहेत आणि जर का 20, 25, 30 रन आल्या डगआउटमधून हेच म्हणत असतील. आता 5 विकेट आपल्या अजूनही बाकी आहेत, 12 बॉल खेळायचे सर. पहिलाच बॉल अपील केली गेली आहे, जोरदार अपील आहे, परंतु पंच इंटरेस्टेड नाही आहेत. इच्छुक होते, विकेट किपर सुद्धा होते, गोलंदाज देखील इच्छुक होते, परंतु नाही, पंच तिकडे इंटरेस्टेड नाही आहेत. लेग बॅकच्या माध्यमातून सिंगल आली आहे, सिंगलने स्ट्राईक रोटेशन होणार आहे, धावफलक एका पावलानं पुढे जाणार आहे. आयुषची ही सुरुवात पाहायला मिळते. पंचांनी मात्र निरुत्साह दाखवला आणि युवा खेळाडू आहेत आयुष, आणि एवढ्या मोठ्या मंचावर जे अपील केलं होतं ते अगदी जोरदार होतं, परंतु पंचांनी ते फेटाळताना पाहायला मिळालेले आहेत. काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे इकडे आदित्य प्रिया लॉजिस्टिक, बामन डोंगरी या टीमला. खोलवर टाकलाय बॉल, बॅटची कट घेतली आहे, विकेट किपर यांच्यापासून बॉल थोडासा पळतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात तिथे बॉलला कैद केलं जात आहे. सिंगल आलेली आहे, सिंगल सिंगल आणि सिंगलने मात्र फिल्डिंग करणाऱ्या संघाचं काहीच बिघडणार नाहीये. बिघडणार आहे तर ते बॅटिंग करणाऱ्या संघाचं. त्यांना इथनं शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत, कमीत कमी 2-3 बिग हिटचा शोध आहे, त्या शोधासाठीच ही लढाई लढली जाते. पाहूयात पुढचा बॉल येतोय, षटकातील तिसरा. खोलवर टाकलाय, हा देखील डाऊन द ग्राउंड क्षेत्रात खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या फिल्डर बॉलचा शोध घेत आहेत, बॉलला हातात वेचलाय, वेचून फेकलाय, खराब थ्रो याला आपण म्हणू शकतो. फेकी मात्र थोडीशी चुकली. खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला फक्त ढकलण्याचा प्रयत्न तिकडे केलाय. 2 आले, ती जमेची बाब आहे, परंतु आता ती वेळ आली आहे ज्यावेळेला काही मोठे फटके सुद्धा आवश्यक आहेत. दबाव टाकटी डहाणू टीमने निर्माण केलाय, त्याला हटवायचा असेल तर मात्र इकडे चांगली कामगिरी करावी लागेल बॅटरला. 5 विकेट हातात अजूनही आहेत. संदेश गोंधळी आणि संदेश पाटील हे दोन्ही खेळाडू असे ज्यांनी या अगोदर सुद्धा बामन डोंगरीला संकटातून बाहेर काढलंय. आज पुन्हा एकदा ते करावं लागेल. येतोय चौथा बॉल, बॉलर मात्र अडखळलेत, थांबलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती ते धावायला तयार होत आहेत. आयुष बारी आतापर्यंत 5 षटकांचा खेळ जसा राहिलाय त्याच पद्धतीनं 6वं षटक देखील सुरू होत आहे, मार्गस्थ आहे. पाहूयात पुढचा बॉल, कमी गतीने टाकलाय, लॉंग ऑफ मध्ये उडवलाय आणि तिकडे देखील कॅच कॅरी केला जातोय. प्रयत्न सफल अपयशी ठरतायत. नाराज आहेत फलंदाज, हताश आहेत फलंदाज, निघालेत माघारी. आयुष आलेत आणि आयुष यांनी देखील एक विकेट मिळवून दिली आहे. दबाव आहे, होता आणि राहणार, हेच मात्र आयुष बारी देखील सांगताय. आणखीन एक विकेट आली आहे, आणखीन एक विकेट आली आहे. संदेश बराच काळ संघर्ष करत होते. 16 बॉलमध्ये 17 त्यांनी केल्या आणि संदेश एका बाजूने किल्ला लढवला जरूर होता, परंतु त्यांचीही विकेट आलेली आहे. खासदार बाळ्यामामा म्हात्रे प्रतिष्ठान या टीमची गोलंदाजी, त्यांची फिल्डिंग हे चर्चेचे विषय राहिले आणि या युवा आयुषने देखील मन जिंकून घेतली. ज्या टप्प्याची ते बॉलिंग करतायत, थोडासा फ्लायटेड होता, हवा दिली बॉलला, बॉलला हवेतनं फिरवलं देखील. कदाचित त्या बॉलला ऑफ ब्रेक टाकण्याचा प्रयत्न होता आयुष्यांचा, परंतु पिचिंग झाला नाही. जितका झाला तितका यशस्वी झाला. यशस्वी भवचा टीका लागून जातोय. संघर्षमय कहाणी राहिली संदेश यांची, त्यांना मात्र माघारी परतावं लागतंय. विकेट आली आहे, नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होत आहे. भानुदास म्हात्रे नवे फलंदाज आहेत, परंतु जबाबदारी ती देखील शिगीची आहे. फार मोठी जबाबदारी आहे. इथनं 2-3 विकेट शोधायचे आहेत. धावफलकाला 60, 65, 70 पर्यंत घेऊन जायचं आहे. पाहूयात तसं सत्यात उतरतंय का नव्या फलंदाजासाठी. नव्या जबाबदारीचा हा बॉल नाही, खोलवर टाकलाय बॉल. याही बॉलला अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह करायला मजबूर ठेवलंय आयुषने आणि नवीन फलंदाजाला सुद्धा सिंगलवरतीच थांबवलंय. चांगली गोलंदाजी, सातत्याने टप्प्यामध्ये बदल देखील केला जातोय. युवा टॅलेंट आणि सगळेच आतुर असतात ही स्पर्धा खेळायला, आपला परफॉर्मन्स दाखवायला. हे डगआउटचे चित्र पाहायला मिळत आहे आणि तिकडे डगआउटचा मध्ये मधून मात्र आता चांगले आवाज येत आहेत. टीमची परिस्थिती चांगली असल्या कारणाने दुसऱ्या बाजूला थोडंसं चिंतेचं वातावरण देखील असणार आहे. शेवटचा बॉल असेल 6व्या षटकाचा. लोवर फुल टॉस, एकच्या कव्हर्समध्ये बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु फिल्डर बॉलचा शोध घेत आहेत. आलेत बॉलवरती, क्विक थ्रो देखील केला गेला. स्ट्राईक एंडवरनं दुसरी धाव घेण्याची इच्छा दाखवली आहे. नॉन स्ट्राईक एंडवरनं नव्हती ती इच्छा. स्वतःला रोखलंय, थांबवलंय, काही नाही, अपयशी ठरतील, जावं लागेल माघारी. 7वा गडी बाद होतोय. अजून एक धक्का, अजून एक गडी होतोय बाद. आणखीन एक विकेट आलेली आहे. इकडे
गरज आहे. आता 6 ओव्हरचा खेळ संपलाय, 47 धावा झाल्यात, 7 विकेट माघारी परतल्यात, 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूमध्ये एक आव्हान ठेवावं लागणार आहे. म्हणजे इकडे कामगिरी मात्र नक्कीच करावी लागणार आहे. कमीत कमी एक 12-13 रन तरी येणं गरजेचं, म्हणजे आव्हान 60च्या पुढे जाईल, त्याच्यासाठीचे प्रयत्न इकडे करावे लागणार आहेत. आणि जीत खोत दाखल होताना पाहिलं मिळतात मैदानाच्या आतमध्ये. खासदार बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान टीमची एक युनिट म्हणून खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि सुरुवातीपासून मात्र त्यांनी टार्गेट केलं सातत्याने बॅटरला. आणि खुलवट टप्प्याची गोलंदाजी, पायावर पकडून केलेली गोलंदाजी, हा सुद्धा चर्चेचा विषय राहिला. कुठल्याही मैदानावरती सर जर का तुम्ही दाखल झालात, 70 स्पोर्ट्स सबस्क्रायबर मीटर अगदी जोमाने वेगाने पुढे निघालेला आहे. आपल्या सगळ्यांचा सहभाग असाच राहू द्या. आपल्यासाठी सुद्धा खूप सारी पारितोषिकं आहेत जे आमच्या या अभियानामध्ये सामील होत आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा खूप काही या स्पर्धेमध्ये असणार आहे. आवर्जून सामील व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून 70 नक्कीच 70 लाईव्हचे सबस्क्रायबर्स ते वाढणार आहेत. कारण काल आपण पाहिलं, कालच्या स्ट्रीमसाठी आत्तापर्यंत 6 लाखापेक्षा जास्तीचे व्ह्यूवर्स ते मात्र आपल्याला मिळालेले आहेत. आणि एक एक दिवस जशी स्पर्धा पुढे जाईल ना, तशी ही स्पर्धा 70 लाईव्हच्या माध्यमातून अख्खा देशभर नव्हे तर जगभर गाजणार आहे. शेवटचं आणि अंतिमचं षटक आहे. शेवटचे 6 बॉल घेऊन येत आहेत करण. पहिल्या षटकात त्यांनी फक्त 4 धावा दिल्या होत्या आणि 1 विकेट देखील घेतली होती. पाहूयात शेवटच्या 6 बॉलवर काय घडतंय. पहिलाच बॉल खोलवर टाकलाय, अपील केली जाते आणि येस, पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाजाला निघावं लागेल संघाच्या डगआउटकडे. आणखीन एक विकेट, आणखीन एक गडी त्यांना परतावं लागतंय माघारी. करण अंबिरे शेवटच्या षटकातील पहिल्या बॉलवर आले आणि विकेट देखील घेताना पाहायला मिळाले. अनुभवी खेळाडू आहेत भानुदास म्हात्रे. भानुदास म्हात्रे माघारी परतताना पाहायला मिळत आहे. स्टंपच्या समोर सापडले गेले. आज यांनी जे पाय टार्गेट करण्याचं लक्ष ठेवलंय ना, कारण स्टंपच्या बाहेर पिचिंग झालेला बॉल थोडासा आतमध्ये जात होता, स्टंपच्या दिशेने जात होता. हेच पंचांनी हेरलं देखील आणि भानुदास यांना माघारी परतावं लागतंय. आपण तीच चर्चा करत होतो सर, कारण तुम्ही कुठल्याही स्पर्धेत कुठल्याही मैदानावरती जर का दाखल झाला तर त्या मैदानाची खेळपट्टी कशी आहे, त्या मैदानाची भौगोलिक परिस्थिती कशी आहे आणि या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्ही ज्यावेळेस रीड करतात, आयडेंटिफाय करतात, त्या अभ्यासानुसार खेळ सादर करतात, तर मग नक्कीच तुम्ही मैदान गाजवण्यापासून वंचित राहणार नाही. कारण आता क्रिकेट बदललंय. प्रत्येक खेळाडू गावातला असो किंवा मग शहरातला असो, तो आता हुशार झालाय. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून कुठल्याही स्पर्धेत कुठलाही खेळाडू दाखल होतो. का होऊ नये? मानाचा करंडा काय आहे, मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला जिंकण्यासाठी तुम्हाला पुरेपूर अभ्यास करून दाखल व्हावंच लागणार आहे. येस, दाखल व्हावं लागणार आहे. अजूनही ही पहिला डाव आहे. दुसरा डावात सुद्धा बामणडोंगरीची बॉलिंग तेवढीच चांगली आहे, परंतु काय होणार पाहिजे. वाह, पहिलाच बॉल नव्या फलंदाजासाठी होता आणि परफेक्ट यॉर्क लाईनचा बॉल. फिल्डिंगमध्ये थोडंसं आपल्याला ढिसाळ काम पाहायला तर मिळते, परंतु तिसऱ्या पंचाची मदत मागितली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज धावबाद आहेत की नाही आहेत ते आता चेक करायचं आहे. शुभमजी, काय उत्कंठा होती या स्पर्धेची. कधी एकदा स्पर्धा होणार अशी चर्चा सातत्याने होती. कोणत्या टीम खेळणार, कोणत्या विभागातील खेळणार. काही टीम कल्याण परिसरातील आहेत, काही डोंबिवली परिसरातील आहेत, काही भिवंडीमधील आहेत, काही शहापूर आहेत, काही नवी मुंबई आहे, काही रायगडमधील आहेत, काही मुंबईमधील आहेत, काही वसई परिसरातील आहेत, काही ठाणे घोडबंदर रोड परिसरातील आहेत, काही टीम जर पाहिलं तर पालघर जिल्ह्यातील आहे. जाई अगदी महाराष्ट्र आणि गुजरात बॉर्डरवर गाव आहे, तिकडली देखील टीम इकडे आहे. म्हणजे अशा विविध विभागातील ग्रामीणचे त्या विभागातील दादा आहेत आणि त्याच्यामुळे हे सगळे म्हणजे इकडे दाखल झालेल्या सगळ्या टीम या आपापल्या विभागातील दिग्गज टीम आहेत. त्याच्यामुळे यांचा खेळ पाहण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे. या सचिनजी कराळे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आयोजन कमिटीतील महत्त्वाचे सदस्य आहेत. सचिन भाऊ, आपलं स्वागत असणार आहे. यस, नॉट आऊट आलेला आहे आणि बायच्या स्वरूपातील रन देखील इकडे मिळेल. शेवटचा षटक आहे. एखाद दुसरा मोठा फटका धावसंख्येला थोडंसं पुढे नेऊ शकतो. बाईकच्या माध्यमातून सिंगल आली आणि नक्कीच सर तुम्ही म्हणत होते की काण्याकोपऱ्यातल्या गावातील संघ इथे दाखल झालेत. अनेकांना एक करणारी स्पर्धा म्हणजे वरुणेश पाटील साहेबांची ही मानाची ग्रामीण बिग बॅश स्पर्धा. डाऊन द ग्राउंड क्षेत्रात उडवलाय बॉल आणि पाठवलाय सरळ सीमा पार. आलाय बिग हिट. बंदुकीतून निघते गोळी आणि जाते ढिशक्याव करत सीमारेषेच्या पलीकडे. वा वा वा, चांगला फटका इकडे येताना पाहिला मिळालाय. ओव्हर पिच होता, अंदाज घेतला. काही फरक पडत नाही तुम्ही कितव्या ओव्हरला बॅटिंग करता, तुम्ही काय करताय याला महत्व आहे. जीत 9व्या नंबरला आलेत, काम तेच केलंय जे टीमला पाहिजे. ऑप्टमच्या बाहेरून खेचला आणि अगदी समोर षटकारात पाठवलाय. षटकार आलाय, षटकारानं 50च्या पार तर गेलंय धावफलक. आणखी शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत.
याही बॉलला उडवण्याचा प्रयत्न केलाय, झेंडा उभा राहिलाय, लिडिंग एज, विकेट किपर सुकावा घेत आहेत बॉलचा आणि ओ हो हो ओ माय गुडनेस, सरप्राईज होण्यासारखी गोष्ट आहे. कॅच ड्रॉप, त्यावरती सिंगल, धाव एका अंकानं पुढे जाणार आहे. 5/5, 55. धावा फलकावर. बराच उंच हा चेंडू गेला होता, बराच काळ हवेत होता. शेवटच्या क्षणापर्यंत प्रीतम हे पाहत देखील होते, परंतु कॅच नाही झाली आहे. 55 झालेत. काही चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मामन डोंगरी हेच म्हणत असेल, 60च्या पुढे तरी जाऊ देत. 60च्या पुढे तरी जाऊ देत. आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमच्याजवळ 2 चेंडूंची संधी आहे. मेहनत करावी लागेल. मेहनत कोणाला चुकलेली नाहीये सर. तुम्हाला मोठं व्हायचंय, काहीतरी अचीव्ह करायचंय, तर मेहनतीशिवाय पर्याय नाहीये. हे 2 बॉल मेहनतीचे असतील. लोबफुल टॉस, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅटीत बॉल आलेला नाहीये संपर्क बॅट आणि बॉलचा. नॉन स्ट्राईक एंडला रनआउटची विकेट. 9वा गडी बाद होतोय. चूक केली आहे. फुलटॉस बॉलवरती मोठा पटका खेळण्याची संधी होती, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्कच नाहीये. किंबहुना फलंदाज माघारी निघालेत. आणखीन एक विकेट. 9वा धक्का बसलाय. तेजस मात्रे इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झालेल्या आहेत. थोडीशी वातात, परंतु दुसरा डाव बाकी आहे. बामण डोंगरीला बॉलिंग करायची आहे आणि बॅटिंग तर डागची डहाणूला सुद्धा करायची आहे, परंतु इकडे गोलंदाजांचं वर्चस्व या पहिल्या डावाचं वैशिष्ट्य राहिलं. फुलटॉस बॉल होता. कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला, परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क नाहीये. याचं कारण बॉल पाहण्यात कुठेतरी थोडीशी नजर चूक झाली फलंदाजाची. शेवटचा बॉल असेल. दुसऱ्या दिवसातली पहिली मॅच, पहिल्या मॅचचा पहिला डाव, पहिल्या डावातला शेवटचा बॉल, तो आता आपल्या भेटीला येतोय. कारण शेवटचा बॉल खेळण्यासाठी नवीन फलंदाज ते देखील दाखल झालेले आहेत. तेजस. 9 गडी बाद झालेत आणि हीच खरी यशोगाथा राहिली आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाची. शेवटचा बॉल असेल, पहिल्या डावातील अंतिम चेंडू. पाहूया शेवटच्या बॉलवर काय घडतंय. शेवटचा बॉल अक्रॉस द लाईन खेळले, बॅटवरनं आली आहे. बॉल मात्र फाईनच्या क्षेत्रात मार्गस्थ आणि चेंडू निघालाय टाण 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 आवाज काढत अखेरच्या बॉलवर सीमारेषेच्या पार. वाह, चांगला फटका आलाय. टीमला गरज होती 60 पर्यंत जाण्याची. 7 ओव्हरचा खेळ संपलाय. या चौकाराने 59 झालेत आणि विजयासाठी 60चं आव्हान आहे. जिकडनं फाईट करू शकते ही टीम. अगदी फाईन लेगचं क्षेत्र जे खाली होतं त्याच ठिकाणी बॉल जाताना पाहायला मिळालाय. पायाने अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो नाही अडलाय. आणि जरी कालच्या एवढं नसेल वाटत तरी देखील 60चं आव्हान मॅच रंगू शकते आणि ते प्रयत्न इकडे करावे लागणार आहेत. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये काय घडणार आहे. गरज होती 60 या अंकाची गरज होती आणि अखेर 60 पर्यंत तर पोहोचलेले आहेत. 60 धावा बनवायच्या आहेत. पाहूयात 60 धावा कशा पद्धतीने बनवल्या जातात. पहिल्या डावात जर पाहिलं तर कृष्णा गवळी 8, संदेश गोंधळी यांच्या 17, त्यानंतर मयूर वाघमारे यांच्या 10 आणि जीत खोत यांच्या 11 ही विशेष परफॉर्मर राहिले. बाकीच्यांनी निराशा केली. गोलंदाजांनी मात्र तेवढीच चांगली कामगिरी केली. 59 ज्यावेळेला झाल्या. विजय पावले 2 ओव्हर 22, 2 विकेट. प्रीतम बारी 2 ओव्हर 13, 1 विकेट. अप्रतिम करण अंबिरे 2 ओव्हर 15 रन 2 विकेट यांनी चांगली गोलंदाजी केली. आणि आयुष बारी 1 ओव्हर 5 धावा 1 विकेट त्यांनी घेतली. विकेट गेल्या पहिली 11, दुसरी 11, तिसरी 11, मग चौथी 23, पाचवी 30, 6वी 45, 7वी 47, 8वी 47 आणि 9वी 55. 59 झाल्यात. 60 करायच्यात आणि आता हा कोणत्या दिशेने रन बनले गेले संपूर्ण वॅगन देखील इकडे पाहायला मिळत आहे. आणि कोणत्या दिशेने पाहायला मिळालं सिंगल, कोणत्या दिशेने डबल, कोणत्या दिशेने 4, कोणत्या दिशेने 6, हे सगळं काही या डावामधील आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि आता वेळ झाली आहे पुढच्या महत्त्वपूर्ण मॅचच्या टॉसची. 7 ओव्हर 42 चेंडू आणि 60ची आहे आवश्यकता. आणि टॉस बॉक्समध्ये आमच्याशी जुडले जात आहेत कुणाल दाते सर. नमस्कार आणि सुस्वागतम. परत एक वेळा सगळ्याच प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. सेकंड मॅचचा टॉस केला जाईल. आयोजन समितीमध्ये सचिन कराळे साहेबांची भूमिका खूप महत्त्वाची आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आणि दोन्ही टीमचे आयकॉन आता टॉससाठी आलेले आहेत, कारण ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचे नियम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. मिड इनिंगमध्ये टॉस करणं गरजेचं आहे. एका बाजूला रजत आहे, दुसऱ्या बाजूला विरू बाबरे आमच्याबरोबर आहेत. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. प्रितिशा, जयस्मृती अर्नाळा आणि दुसऱ्या बाजूला बोबा, MS11 जाई, या 2 टीमच्या दरम्यान मॅच होईल. हेड अँड टेल कॉल करायचं, एकदम सिंपल कॉल आहे. संदेश कराळे देखील उपस्थित होतात, आपले स्वागत. टेल कॉल केलाय वीरू बाबरेने. And yes, cities. Thank you so much.
सो बोबा 11 एम एस जाई या टीमने इथे टॉस जिंकलाय. वीरू या थोडंसं पुढे या. टॉस जिंकला, निर्णय काय घेणार आहात या महत्वाच्या मॅचमध्ये? संध्याकाळी खेळायचं आहे. प्रथमतः तर आम्ही क्षेत्ररक्षण करू. ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन केलंय, किती एक्साइटमेंट आहे या स्पर्धेमध्ये खेळण्याची आणि कसं वाटतंय या वर्षीचं ग्रामीण धमाका बिग बॅश लीगचं आयोजन? वरुणेश पाटील फाउंडेशन, वरुणेश पाटील साहेबांच्या वतीने स्पर्धा. खूप चांगलं आयोजन केलं आहे. क्वालिफायर मॅचला आम्ही सातपाडी टीम हरलो, परंतु खेळायची खूप इच्छा होती आणि मोती भाऊ आणि ते आमचे बोबा 11चे ओनर त्यांनी खूप विश्वास ठेवून माझ्यावर आणि खेळण्याची संधी दिली. त्यांचे पण आभार माने. खूप साऱ्या शुभेच्छा. फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. रजत, तू देखील आयकॉन खेळाडू आहेस. प्रितिशा, जयस्मृती या टीमचा टॉस तुमच्या बाजूने लागलेला नाहीये. बॅटिंग करायची आपण पाहिलंय. आता ज्या पद्धतीने बामणडोंगरीचा संघ खेळला, थोडीशी बॅटिंग लाईनअप त्यांची कोलॅप्स झाली, परंतु तुला काय वाटतंय संध्याकाळच्या सत्रामध्ये अंडर फ्लड लाईट्स खेळण्याची संधी मिळेल? अशा परिस्थितीमध्ये किती धावा महत्त्वाच्या ठरू शकतात? हां, नक्कीच 75-80 प्लस करण्याचा प्रयत्न असेल. ज्या पद्धतीने मागचे काही हंगाम तू खेळतोय, ISPLच्या स्पर्धा गाजवतोय, तिथे टेप बॉलचं षटक, त्यातल्या त्यात महत्त्वाच्या मोठमोठ्या स्पर्धा, पण नजीमुल्ला ट्रॉफीमध्ये मारलेले ते 2 षटकार तुझ्या आठवतात. लेफ्ट हँडेड बॅटर म्हणून तू देखील तुझ्या नावाची दखल घ्यायला आज टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला लावलेली, आणि त्यातल्या त्यात ग्रामीण धमाका बिग बॅश लीग या ज्या टुर्नामेंट आहेत या कुठेतरी ग्रामीणच्या खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देतात. त्याबद्दल तुझं मत काय? नक्कीच खूप चांगलं वाटतं आहे, कारण ग्रामीण धमाकाला खूप एक्सायटेड होतो येण्यासाठी आणि फायनली टुर्नामेंट आले आणि मी इथे आलो खेळायला. आणि आपला ग्रामीणचा खूप मोठा रोल आहे माझ्या लाईफमध्ये, कारण सुरुवात तिथूनच झाली होती आणि तिथूनच कॉन्फिडन्स बूस्ट झालं होतं आणि आता इथपर्यंत आलं आहे. आता एक शेवटचा प्रश्न मी तुला विचारतोय. आपण पाहिले 32 क्वालिफायर टीम या स्पर्धेमध्ये खेळल्या आणि तू आता आयकॉन खेळाडू म्हणून अर्नाळा टीममध्ये खेळणार आहेस. असं वाटतंय का पुढच्या वर्षी सांबार्लीचा संघ इथे ग्रामीण क्रिकेटमधून पुढे येईल आणि खेळेल त्या क्वालिफायर मॅचेसमध्ये, आणि त्यानंतर तू गावासाठी खेळशील? नक्कीच माझी इच्छा होती की ग्रामीण टीममधून तिथे खेळावं, कारण सांबरली पण एक चांगली टीम आहे आणि एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळायची इच्छा होती. पण आता नेक्स्ट टाईम आम्ही क्वालिफायर खेळू आणि इथे खेळायचा प्रयत्न करू. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, कारण शेवटी गाव करेसो राव, गावाचं नाव होतं ज्या वेळेला तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता. टॉस नुकताच झालेला आहे. टॉस इथे बोया 11 MS 11 साई या टीमने जिंकला आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सामना चांगला रंगणार आहे, कारण दुसऱ्या बाजूला जीवदानी बामणडोंगरी या संघाची गोलंदाजी देखील तगडी आहे. त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया महाराष्ट्र भूषण, जुन्नर भूषण, चंदू शेटे सरांचा आवाज आणि त्यांच्याच बरोबरीने मालेगावचा बुलंद आवाज शुभम अहिरे सरांना. धन्यवाद. नमस्कार, पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने मार्गस्थ देखील होताना पाहायला मिळते. यस, जगत सरकार इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. प्रिन्स ऑफ तारकेश्वर ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. पश्चिम बंगाल राज्यातील आणि भारताच्या टेनिस बॉल क्रिकेट मधील एक मोठा सितारा आयकॉन म्हणून दाखल होताना पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये, आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये मयूर मर्दे देखील दाखल होताना पाहायला मिळत आहेत. दोन्ही खेळाडू जबरदस्त आहेत. आयकॉनची भूमिका सुद्धा तेवढीच महत्त्वाची असणार. एक चांगलं क्रीडांगण आहे आणि प्रेक्षकांनी आता गर्दी करायला सुरुवात केली आहे या क्रीडानगरीमध्ये. त्यांचाही प्रयत्न हाच आहे, कारण मैदानात जाऊन मॅच पाहिजे, एक वेगळी मजा असते. आणि जे मैदानात नाही येऊ शकत आहेत 70-70 स्पॉट्सवर या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचंही करू आम्ही हार्दिक स्वागत. पर्व 4 पहिल्या पर्वात रिग्नेश 11 गोरसई बीने बाजी मारली. दुसऱ्या पर्वात फासी इंडियन्स धारावीने बाजी मारली. तिसऱ्या पर्वात जर पाहिलं तर पॅरामाउंट RMC इन्फ्रा गोरसई या टीमने बाजी मारली. तर चौथा पर्व कोण जिंकणार याची देखील चर्चा आहे. गावांची चर्चा आहे, संघ मालकांची चर्चा आहे आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेची सुद्धा चर्चा आहे. वरुणेश पाटील साहेबांची चर्चा आहे, 70-70 स्पोर्ट्सची चर्चा आहे, कोण गावच्या ग्रामस्थांची चर्चा आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीची देखील चर्चा आहे. पाहूया काय होणार. एक रणनीती बनून दोन्ही टीम दाखल झाल्यात. जर का शुभम सर, जरी आव्हान 60 धावांचं असेल, सुरुवातीला पॉवर प्लेमध्ये जर का पहिल्या डावात आपण पाहिलं 1-2 विकेट आल्यानंतर दबाव निर्माण झाला, तसा दबाव इकडे सुद्धा निर्माण होऊ शकतो. नो डाऊट त्याच्यासाठीच आता प्रयत्नशील राहावं लागणार आहे, आणि कारण तुम्ही 60 धावांचं आव्हान ते मात्र ठेवलेलं आहे. इम्पॅक्ट प्लेअर ओमकार नाईक यांना इम्पॅक्ट करण्यात आलेला आहे संदेश पाटील यांच्या जागेवर. ओमकार नाईक, येस, ओमकार नाईक आलेले आहेत.
इम्पॅक्ट म्हणून आपला इम्पॅक्ट दाखवावा लागणार आहे. बॉलिंगमध्ये तो इम्पॅक्ट दाखवावा लागणार आहे. शुभम सर. नो डाऊट ते करावंच लागणार आहे, परंतु तत्पूर्वी पुनश्च एकदा येस हाय हॅलो नमस्कार कोणगावकरांनो, पुनश्च एकदा 70-70 लाईव्हच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. आपण पाहतोय 70-70 लाईव्ह आणि नो डाऊट वरुण एस पाटील साहेब फाउंडेशन आयोजित ग्रामीण बिग बॅश धमाका लीग सीझन 4चा दिवस दुसरा. 60 धावांचं आव्हान आहे आणि 60 धावांचं आव्हान ते मात्र डिपेंड करण्यासाठी जीवदानी बामण डोंगरीचा संघ तयार असणार आहे. परंतु एका बाजूला नक्कीच सुरेश मामा प्रतिष्ठान धाकटी डहाणूचा संघ तो देखील त्या 60 धावांना लवकरात लवकर चेस करण्यासाठी प्रयत्नशील असेल. बॅटिंग स्ट्राईकवरती आपण पाहतोय ज्यांची संबंध भारतभर चर्चा आहे, जगत सरकार. आज मात्र चर्चा होणार आहे, आज मात्र गर्दी होणार आहे जगत सरकारचा खेळ पाहण्यासाठी. पाहूयात सरकार कशा पद्धतीने सरकार चालवत आहेत या स्पर्धेचं. पहिला बॉल असेल या नवा डावाचा आणि त्यासाठी जगत सरकार ते सज्ज आहेत. आदित्य बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. पहिला बॉल येतोय. पहिला बॉल नवा डाव आणि नव्या डावाचा पहिला बॉल तो आपल्या भेटीला. पहिलाच बॉल कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज घेतलीये, चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू चाललाय मैदानाला गुदू 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 करत सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर चौकार. वाह, सुरुवात मात्र इकडे चांगली होताना पाहायला मिळाली आहे. टायमिंग नव्हतं झालं, बॅटची कडा घेतली गेली होती, परंतु रिझल्टला महत्त्व आहे. आणि रिझल्ट काय आहे तर 4 ऑप्शनच्या बाहेरील बॉल खेळायचा होता. एका बाजूला गेला, एका बाजूला, परंतु गेलाय मैदानाच्या बाहेरच. 4 नशिबानं साथ दिली आहे, त्याचमुळे चौकारानं कात काढली असंच म्हणावं लागेल. 4 धावा आलेल्या आहेत. नक्कीच सर, खेळायचं होतं एका बाजूला, गेलाय बॉल तिसऱ्याच बाजूला, परंतु निकाल काय ॲट द एंड रिझल्ट लागलाय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूला. 4 धावा चौकारानं केली आहे डावाला सुरुवात. 60चा आगाज मात्र चौकारानं सुरू झाला आहे. जगतसाठी फील्ड जर का आपण पाहिली तर मिड विकेटला लागून एक खेळाडू आहेत, अगदी काउ कॉर्नरला लागून, आणि एक खेळाडू एक्झॅक्ट स्ट्रेट लॉंग ऑफला आहेत. अशा पद्धतीचा फिल्डिंगचा ट्रॅप तो मात्र सजवलेला आहे. पाहूयात अकॉर्डिंग टू फील्ड कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते. मयूर ते देखील गोलंदाज आदित्य सोबत चर्चा करताय. षटकातील दुसरा बॉल तो येतोय आता आपल्या भेटीला. यानंतरचा बॉल संयमानं खेळून काढलेला आहे. ऑन साईडच्या क्षेत्रात टॅप केलाय. टॅप अँड रनची भूमिका, चौकार आलाय. त्यानंतर सिंगल घेऊयात, थोडंसं नॉन स्ट्राईक एंडला उभं राहूयात आणि मग मयूर यांना संधी देऊयात. अगदी इकडे आपण पाहतोय या बॉलला मनगटाच्या साह्याने फक्त ऑनसाईडला ढकलण्याचं काम केलं. बॉलला शेवटच्या क्षणापर्यंत पाहिलं आणि फक्त ढकलण्याचं काम केलं. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. प्रत्येक बॉलवर तुम्ही षटकार चौकार नाही मारू शकत आहे. तर विकेटच्या शोधात मात्र बामण डोंगरी असणार आहे. नवे फलंदाज मयूर हे आता आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. ॲज अ नॉन स्ट्राईक बॅटर होते ते आता स्ट्राईकवरती आले. त्यांच्यासाठी हा पुढचा बॉल. ओ हो, लपेटून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बॉलला काय सुरेख टप्प्यावरती टाकलंय. अगदी फलंदाजाच्या डोळ्या देखत बॉलला वळवलंय आणि पळवलं देखील आहे. काय वळलाय बॉल. वाह, थोडंसं लांबून खेचण्याचा प्रयत्न होता, तेच केलं. बॉलरने देखील बॉलचा टप्पा मागे टाकला, तिकडनं बॉलला टर्न दिलं, अँगल बनवला. जो डावखुऱ्या हाताचा गोलंदाज कोण बनवतो तो बनवला गेला, परंतु लांबून खेळण्याचा प्रयत्न होता म्हणून येतोय डॉट. याही वेळेला कमी गतीने टाकलेला बॉल होता, फटका फसला होता. स्वतःच्याच प्रयत्नात गोलंदाज मात्र फॉलो थ्रू मध्ये हा कॅच पकडण्याचा प्रयत्न करताय. त्यांच्या हाताला बॉल मात्र चिकटत नाहीये. कॅच ड्रॉप झालाय, त्यावरती आली आहे सिंगल. स्ट्राईक रोटेशन ते पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. हो, एक अगदी मोठ्या फटक्यासाठी गेले होते, परंतु बॅटच्या टोकाला बॉल लागला आणि गोलंदाजांच्या दिशेने हा बॉल मार्गस्थ देखील होताना पाहायला मिळाला. खेळाचा होता एका बाजूला, गेला एका बाजूला. गोलंदाजांनी प्रयत्न केला, परंतु तो असफल ठरतोय. रन आली आहे, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. सोपं नसतं, तितकं सोपं नसतं. आपण स्वतःच्या प्रयत्नात बॉल टाकतो, डिलिव्हरी ज्यावेळेस हाताळतो, त्यानंतर लगेचच बॉलला फॉलो करणं आणि कॅचअप करणं ते देखील तितकं सोपं नसतं. परंतु प्रयत्न केलेत गोलंदाजाने. फलंदाजाच्या एक्झॅक्ट समोर 4 बॉल झालेले आहेत, 6 धावा आहेत. येतोय 5वा बॉल. याही वेळेला वा त्या क्षेत्रात मात्र जगत पुन्हा एकदा तोच प्रयत्न करतायत. हलक्या हातानं चेंडूला फक्त दिशा देतायत, संयमानं खेळून काढतायत. जाऊयात हळूहळू पुढे, याच निश्चयानं ही सिंगल देखील खेळून काढतायत. जरी आता T20चा जमाना असेल, फटाफट क्रिकेट असेल, तरी देखील आज देखील मनगटी फटके पाहायची एक वेगळी मजा असते, जे उजव्या हाताने मोहम्मद अझरुद्दीन, VVS लक्ष्मण यांनी दाखवले. आज मात्र डावखुऱ्या हाताने दाखवण्याचा प्रयत्न जगत करतायत. षटकार चौकाराचा ग्लॅमर जरी आला असला ना सर, तरी देखील आज क्रिकेट सिंगल आणि डबलने जिवंत ठेवलंय.
जागा बनवली, ओळखलं बॉलला आणि फेकून दिलंय स स स स स स स स सरळ सीमारेषेच्या पलीकडे आलाय बिग हिट. वाह, काय फटका खेळलाय. जागा बनवली. अखूट टप्प्याचा बॉल होता, पहिले शफल झाले होते, बॉलचा अंदाज घेतला आणि मग बॅट फिरवली आहे 6 धावांसाठी. चांगला फटका इकडे खेळलाय. जागा बनवणं खूप महत्त्वाचं आहे. बॉलचा अंदाज घेऊन तुम्हाला योग्य पोझिशन बनावी लागते, योग्य टायमिंग करावं लागतं आणि योग्य वेळेला बॅट फिरवावी लागते. हे सगळं काही केलं मयूर यांनी आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील गेलाय. म्हणजे पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल 13 रन आलेत. परंतु फलंदाजाचं कौतुक करावं लागेल सर. याच्या आधी गोलंदाजाने जे 2 बॉल बीट केले होते ना, त्या 2 बॉलला अभ्यासू वृत्तीनं ओळखलं आणि त्याच्यानंतर मात्र शफल झाले, टर्नला ओळखलं, परफेक्ट पिक केलं आणि टिक देखील केलं 6 या अंकावरती. या 6च्या मदतीने षटकाची समाप्ती झालेली आहे. 13 धावा धावफलकावरती. आणि सगळ्या टेनिस क्रिकेट विश्वाला ज्याची प्रतीक्षा होती, संपूर्ण भारतातील नंबर 1 टुर्नामेंट सुप्रीमो ट्रॉफीचं 12वं पर्व आपल्या भेटीला येताना पाहायला मिळत आहे. शिवसेना आमदार विभाग प्रमुख भाई संजय पोतनीस साहेबांची ही मानाची स्पर्धा 12वं पर्व. अख्खा भारत जी स्पर्धा खेळण्यासाठी आतुर असतो ती स्पर्धा आपल्या भेटीला येते सुप्रीमो ट्रॉफी 12वं पर्व आपल्या भेटीला पाहायला विसरू नका 70 स्पोर्ट्सवर. 12वं पर्व त्यासाठी मात्र सज्ज राहणार आहे अख्खा महाराष्ट्र, सज्ज राहणार आहे अख्खा देश, सज्ज राहणार आहे 70ची टीम. कारण भारतीय टेनिस बॉल क्रिकेटचा उत्सव अगदी काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतोय 12वं पर्व घेऊन. पहिल्या षटकाचा खेळ झाला आहे. मॅचकडे आपण जाणार आहोत. 13 धावा धावफलकावरती. कुठलाही कडे बाद नाही आहे. दबाव बॉलिंग करत असताना सुद्धा ठेवला आणि बॅटिंग करत असताना सुद्धा दबाव बनवते धाकटी डहाणूची टीम. नवं षटक, दुसरं षटक, दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल. मयूर आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. तो प्रयत्नशील राहावं लागेल. मयूर यांना देखील मॅचला थोडंसं दूर घेऊन जावं लागणार आहे. 1-2 विकेट्स ते मात्र गुच्छामध्ये मिळवाव्या लागणार आहेत आणि रोन्सला देखील थांबावं लागणार आहे. पाहूयात तसा काही प्रयत्न केला जातोय का, कारण फिल्डिंग करणाऱ्या संघाला त्याच्याशिवाय पर्याय नाहीये आता. दुसरं षटक, दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल पुन्हा एकदा आपल्या भेटीला. पहिलाच बॉल बाहेर होता, त्याला बाहेरनच खेळण्याचा प्रयत्न केला. कट शॉट खेळायचा होता, बॅटच्या आतली कट घेतली. विकेट किपर कृष्णा लगेचच बॉलच्या दिशेने धावत गेलेत. बॉलला गॅदर केलं आणि फेकलंय. हो, हा बॉल खूप महत्त्वाचा. हे षटक देखील महत्त्वाचं असणार आहे. मयूर वाघमारे हे विकेट टेकर बॉलर आहेत आणि विकेट कशा काढायच्या, दबाव कसा निर्माण करायचा त्यांना माहिती आहे. ऑप्टमच्या बाहेरून खेळायला गेले परंतु तिकडे रन नाही मिळाली आहे. मयूर यांचं ही ओव्हर मात्र खूप महत्त्वाची असणार आहे. पहिला बॉल डॉट आहे. पाहूया दुसरा बॉल. समोरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु आपला साथीदार मात्र फिल्डिंग करणाऱ्या संघाचा 13वा खेळाडू बनतोय. हो 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 हो, काय घडलं इकडे. बॅटरने स्ट्रोक खेळला खरा परंतु नॉन स्ट्रायकर बॅटर मध्ये आले. त्यांच्या बॅटला बॉल लागला. बॅटला लागल्यानंतर बॅट बरीच लांबवर गेली. हा क्षण पाहण्यासारखा होता. मयूर यांचा हा चेंडू टाकल्यानंतर जर पाहिलं तर स्ट्रोक खेळला जगतने. नॉन स्ट्रायकर बॅटरच्या बॅटला लागला आणि बॅट तिकडनं उडाली ना, बऱ्याच लांबवर गेली. पाहण्यासारखा क्षण पाहायला मिळाला. परंतु जगतचं कौतुक करावं लागेल सर. अशा प्रयत्नात सिंगल घेण्यापासून स्वतःला थांबवलं. घेतली नाहीये सिंगल. वा, फॉलो केलंय बॉलला. कव्हर आणि मिड ऑफचे खेळाडू होते, त्या गॅपला भेदण्याचा प्रयत्न होता परंतु याही बॉलवरती धाव नाहीये. मयूरनं मात्र कमबॅक करून देण्याची संधी तयार केली आहे. 3 बॉल टाकली आहेत, एकही धाव नाहीये. 13 हा अंक तसाच पडलाय, स्थिर राहिलाय. हो, स्थिर ठेवलाय. त्याचं कारण आहे मयूर वाघमारे, देवत पनवेल. गोलंदाजी चर्चेचा विषय असतो त्यांचा. विकेटसाठी सातत्याने प्रयत्न. 3 बॉल, कुठली धाव नाहीये. आता येतोय चौथा बॉल. पाहूयात, हे बॅटल पाहण्यासारखं असेल. जगत वर्सेस मयूर, मयूर वर्सेस जगत. आतापर्यंतच्या बॉलवरती गोलंदाज मयूर मात्र हवी ठरलेत. चौथा बॉल, शॉर्ट ऑफ लेनचा बॉल आणि यावेळेला येस, इनसाइड एज, बेस्ट ऑफ. मयूर वाघमारे मात्र मॅचला जिवंत करतोय. जगत सरकारची विकेट, मोठी विकेट, द बिग विकेट डाऊन. मयूर वाघमारे आणि विकेट हे समीकरणच झालंय. मयूरने दबाव निर्माण केला होता. 3 बॉल डॉट आले होते आणि त्यानंतर मग दबाव हा जगातील भल्या भल्या फलंदाजांना नाही झेपत. तेच पाहायला मिळालं. सगळं काही आलबेल असताना मयूर आले आणि मोठी विकेट घेऊन गेले. जगत सरकार आउट. येस, काय चूक झाली आहे त्याचंच मात्र आत्मपरीक्षण करतायत जगत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, वेगवान बॉल होता. बाहेरचा बॉल जास्त लपेटून आणि खिचून खेळण्याचा प्रयत्न केला. इनसाइड एज, बेल्स ड्रॉप. येस, मयूरने घेतली आहे. बॅटची कडा घेत यष्ट्यांचा वेध. मयूरचं सेलिब्रेशन पाहायला मिळत आहे. लाजबाब मयूर. तर संजय कराळे साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. आपले हार्दिक स्वागत असणार आहे.
अगदी विकेट आली आहे. दबाव, विकेटचा दबाव याचाच उल्लेख आपण केला होता. जर विकेट आल्या तर दबाव बामण डोंगरी सुद्धा निर्माण करू शकते आणि शुभमजी इकडे आता दबाव निर्माण असणार आहे कारण महत्वाचा बॅटर तुमचा बाद झालाय. नो डाऊट आयकॉनला तुम्ही लवकरात लवकर परतीचा रस्ता दाखवणार असाल तर मग तुम्ही या मॅचमध्ये काही ना काही करू शकतात, ही पॉझिटिव्हिटी तयार करू शकतात. संकटमोचक हनुमानाचा रोल प्ले केलाय मयूरने. काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत त्याची राहिली आहे. 4 बॉल टाकली आहे, 3 बिंदी गेंद. 4थ्या बॉलवरती बेस्ट जॉब. जगतला माघारी पाठवलंय. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल झालेत. विनीत, पाहूयात विनीत कशा पद्धतीने या डावाला सांभाळतात कारण आता डावाला सांभाळण्याची गरज आहे. 13 रन जरी पहिल्या षटकात आलेली असली ना तरी देखील नेहमी असं म्हटलं जातं सर क्रिकेटच्या खेळात खेळ बदलायला वेळ लागत नाही. बदलला जातोय खेळ, पालटवला जातोय खेळ. पाहूयात पानं तर पलटली आहेत, धडा बदलतो का? विनीत यांच्यासाठी या डावाचा पहिलाच बॉल असेल परंतु मयूर आतापर्यंत डावकुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी तर खूप चांगली बॉल टाकली आहेत. उजव्या हाताचा फलंदाज असेल. पाहूयात हा 5वा बॉल. चांगला टाकलाय बॉल परंतु ओळखलाय. ओ बदकावस पहिलाच बॉल. माझा इरादा सेट आहे आणि माझा इरादा षटकाराचा आहे. बिग 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 हिट. वा, आल्या आल्या पहिलाच बॉल आणि तो सुद्धा इनसाइड आउट. खूप लांबवर पाठवण्याचा कारनामा इकडे केलेला आहे आणि ज्यांच्या आतुरतेने आपण वाट पाहतो तो ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकार झाली आणि अखंड भारतामध्ये चर्चेत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवनिर्वाचित सभागृह नेते वरुणेश पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. कोण गावचे सुपुत्र आणि त्याचबरोबर सध्या भारतीय टेनिस क्रिकेटमध्ये चर्चेत असणारं नाव वरुणेश पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. नवनिर्वाचित सभागृह नेते कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि या स्पर्धेचे आयोजक. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, त्याला मात्र जागा भरून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्क्वेअर लेग पंचांनी मात्र फर्स्ट बाउन्स फॉर दी ओव्हर असा उल्लेख केलाय या डिलिव्हरीला आणि नो डाऊट त्याच नियमानं या षटकाची समाप्ती केली जाते. थांबवलंय कदाचित फलंदाज रिव्ह्यू घेण्यासाठी तयार होते परंतु त्यानंतर 9 सेकंडच्या बॅटरवर देखील चर्चा केली आहे. थांबवलंय परंतु येस वरुणेश पाटील साहेबांचं आगमन झालं. कदाचित फलंदाजाला माहित होतं साहेब येत आहेत त्यामुळे कव्हरच्या क्षेत्रात षटकार ठोकला आणि त्या षटकारानं साहेबांचं स्वागत ते मात्र थाटामाटात केलंय. यस, इकडे तमाम क्रिकेट प्रेमींना मात्र या मैदानात आणण्याचं काम ज्यांनी केलंय वरुणेश पाटील साहेब, कोंडगावचे सुपुत्र, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून खूप चांगली छाप त्यांची सातत्याने पाहायला मिळाली. आता सभागृह नेते म्हणून मात्र त्यांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. ही भव्य दिव्यता, ही स्पर्धा ज्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली आहे त्यांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. वरुणजी पाटील साहेबांचं आगमन झालं आहे. मान्यवरांची बांधीयाळी पाहायला मिळते आपल्याला इकडे आणि आपण पाहतोय ग्रामीण धमाका बिग बॅच 4थं सीझन 4थं पर्व देखील पाहायला मिळत आहे. मागील ओव्हरमध्ये काय घडलं तर जगत आऊट झाले. एक बॉल थोडासा पुढे केला, त्याच्यावर षटकार आलाय. चुकीला माफी नाहीये. मग ती बॅटरने करू देत नाही तर बॉलरने करू देत. शुभमजी, मॅच ऑन आहे परंतु मॅचमध्ये पुन्हा यायचं असेल तर विकेटचीच आवश्यकता असणार आहे कारण अजूनही 5 ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि 5 ओव्हरमध्ये 41 करायचे आहेत. सोप्याही आहेत आणि अवघड सुद्धा आहेत. संयम महत्वाचा असतो. मयूरकडनं तीच चूक झाली. हिम्मतनगर बिग बॅश गुजरात राज्यातील हिम्मतनगरमध्ये आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते. 17 एप्रिल ते 19 एप्रिल या कालावधीमध्ये पहिला पुरस्कार 12 लाख, दुसरा पुरस्कार 6 लाख. ही स्पर्धा आपल्या भेटीला 70 स्पोर्ट्सवर असेल. आवर्जून आस्वाद घ्या याही स्पर्धेचा. वा, आणखीन एक बिग बॅश धमाका लीग परंतु मागच्या षटकात एक विकेट आलाय. पाहुयात नवं षटक सुरू झालंय. नव्या षटकाचा पहिलाच बॉल आणि पहिला बॉल लपेटून खेळण्याचा प्रयत्न केलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रात मार्गस्थ आहे. याही वेळेला जर का आपण पाहिलं तर मयूर यांनी या बॉलला लपेटून खेळण्याचा प्रयत्न केला. आदित्य यांच्या विरोधात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. चढून खेळायचं होतं परंतु सिंगल आली आहे. अगदी महत्त्वाचे क्षण असणारे. पहा, पुन्हा एकदा आदित्य यांना आमंत्रित करण्यात आलंय. त्याचं कारण आहे जगत माघारी परतलेत आणि इकडे थोडासा दबाव निर्माण करता येतो का हाही प्रयत्न इकडे असणार आहेत. दोन्ही टीमच्या रणनीत्या साफ आहेत. इकडे जिंकायचं आहे. पहिलीच मॅच जिंकून क्वालिफाय व्हायचं आहे म्हणजे पहिल्या 2 मॅच जो जिंकणार आहे ऑटोमॅटिकली पुढल्या फेरीसाठी क्वालिफाय. त्याच्यामुळे या पहिल्या 2च जिंकायच्या आहेत. शेवटच्या आजच्या दिवसातील मॅचची वाट नाही पाहिजे अशी रणनीती दोन्ही बाजूला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळत आहे. यावेळेला जागा बनवून खेळलेत. वा, दिशा दिली आहे बॉलला. चेंडू मात्र चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. खेळ नाही खिलवाड केलाय आणि तोही गोलंदाजासोबत. चौकार. विनीत हे नाव आज चर्चेत राहिलं आहे. विनीतने पकडलेली कॅच पहिल्यांदा चर्चेत आल्या षटकार मारला मग चर्चेत आले आणि आता दिशा दिली फाईन लेगला पुन्हा चर्चेत आले. तुम्ही परफॉर्मन्स करा, चर्चेत याल. हा मोठा मंच आहे. अख्खं भारत तुम्हाला पाहतो आहे.
खरं तर चूक करून बसलेत आदित्य असंच म्हणावं लागेल सर, कारण आदित्यने पहिल्या षटकात उजव्या हाताच्या फलंदाजासाठी दूरवरनं बॉलला ज्या पद्धतीने फिरवलं ना ते खूप चांगले बॉल होते आणि त्यानंतर मात्र फुलर लेनवरती हा बॉल टाकला गेला. तिथे मात्र विनीत यांनी लपेटलंय, बॉलला खेचलंय आणि दिशा दिली आहे फक्त डीप फाय लेगची. चौकार आलेला आहे, चौकारने धावफलक मात्र हलकंसं फ्लाय करेल आणि जाऊन पोहोचेल आता 24 या अंकापर्यंत. 24 ऑन बोर्ड. पाहूयात पुढचा बॉल चौकार मारलाय, खूप सारी चर्चा देखील झाली आहे. त्या चर्चेचं फलस्वरूप या डिलिव्हरीवर काय होतंय तेही पाहण्यासारखं असेल. आदित्य घेऊन येत आहेत पुढचा बॉल. याही वेळेला पुढे टाकलाय बॉल, परंतु आहेत फिल्डर तिकडे तैनात याच फटक्यासाठी आणि त्यांनी बॉलला हातात घेतलंय, वेचून फेकलंय. सिंगल आलेली आहे. चौकारानंतर पुन्हा एकदा फुलर लेनवरती होता बॉल, परंतु थोडासा दूर ठेवला बॅटपासनं. सिंगल आली आहे. यस प्रयत्न, रणनीत्या साफ आहेत. त्या पद्धतीचं जशी बॉलिंग टाकली जाते तसे फिल्डिंगची सजावट देखील इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. या सगळ्या बाबी खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत या संपूर्ण स्पर्धेवर. काल देखील जवळपास 1:30-2 वाजेपर्यंत वरुण पाटील साहेब या स्पर्धेमध्ये सुरुवात आहे, कशा प्रकारची प्लॅनिंग केली पाहिजे, चर्चा तारीफ सय्यद आणि त्यांची सातत्याने काल देखील पाहायला मिळाली होती. आणि आज देखील या स्पर्धेमध्ये म्हणजे एक वेगळा ग्लो येतो ज्यावेळेला आपण तुम्ही या मैदानात येता. या वर्षीची तयारी जबरदस्त आहे. ओ हो 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 रा 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 राडा करणारा फटका खोलवर टाकलाय, ओळखलाय, फेकलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. शांतता होती ना, तिला केलाय भंग. आलाय बिग हिट. हा बॉल थोडासा पुढे केला होता, मग पॉवर हिटिंग पाहायला मिळाली. जबरदस्त स्ट्रोक देखील इकडे खेळताना पाहायला मिळाले मयूर आणि या बॉलला खूप लांबवर पाठवलंय, आवाक्यात आला आणि त्याला पोचवलंय सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. शुभमजी, हे दोन्ही बॅटर जर पाहिलं तर षटकाराच्या मदतीने खेळतायत आणि चौकार देखील त्यांना पाहायला मिळालाय. आणि जे मोठं आव्हान नाहीये ना त्याचा कुठेतरी निडरपणा पाहायला मिळतोय. तर बॉलर्सना आता विकेटसाठी जावंच लागेल. बाहेर ठेवलेला बॉल होता, त्याला परफेक्ट ओळखलं आणि परफेक्ट ओळखून खेळलंय. षटकार आलाय. पाहूया षटकारानंतर आता गोलंदाज आदित्य काय करतायत परिवर्तन. याही वेळेला लपेटून खेळायचं होतं, लेंथला पिक केलाय, परंतु वेगवान बॉल हाताळलाय यावेळेला आदित्यने. डॉट बॉल आलाय षटकारानंतर. 31 पर्यंत पोहोचले धावफलक. काय वाटतंय सर, 31 पर्यंत पोहोचले, या मॅचला कशा पद्धतीने हाताळलं जाणार आहे. चांगली 25 बॉल आणि 29ची गरज आहे ना. यस, चांगली सुरुवात, बॅटिंग टीमची चांगली सुरुवात. जगत माघारी परतल्यानंतर देखील मयूर आणि विनीत ज्या पद्धतीने खेळतायत ना तर त्यांचं कौतुक करावं लागेल. परंतु बामण डोंगरीसाठी ही मॅच काही संपलेली नाही आहे, त्यांना प्रयत्न करावे लागतील आणि टार्गेट विकेट आणि डॉट बॉल हे असणार आहे. याही वेळेला उडवलाय, हाही बॉल चाललाय दूर सीमा पार. आणखीन एक षटकार. 6. वाह, पुन्हा एकदा पुढेच करण्याचा प्रयत्न राहिला. मग काय बॅटर सोडणार आहेत. त्यांनी मात्र या बॉलला हवाई यात्रा घडवली आणि ती सुद्धा 6 वाली. यावेळेला थोडासा मागे असणारा बॉल अंदाज घेतला, पिक केला आणि सीमारेषेच्या पलीकडे पाठवून देण्यात यशस्वी राहिलेत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या 37 वर गेलेली आहे. चांगला पल्ला गाठलाय, चांगली सुरुवात केली आहे. इकडे मात्र या दोन्ही बॅटरने जगत सरकार बाद झाल्यानंतर सुद्धा मात्र 37 धावा धावफलकावर. मयूर मर्दे यांचं देखील कौतुक करावं लागेल. 70 स्पोर्ट्स सबस्क्रायबर मीटर ते आपल्याला पाहायला मिळतंय. 1,77,134 सबस्क्रायबर्स. आणि का होऊ नये, हक तो बनताय, कारण क्रांती केली आहे या नावानं, क्रांती केली आहे भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 70 या ब्रँडने. आज भारताचे चंदू सर, भारताचं असं एक खेळ नाही, असं एक पाडं नाही, असं एक शहर नाही जिथे 70चा ध्वज तो फडकत नाही. खूप चांगली कामगिरी आहे. आमची लाईव्ह टीमसुद्धा चांगली कामगिरी करते. ग्राफिक्स चांगले उत्तम घेऊन आलेली आहे. विविध कॅमेऱ्याने हे लाईव्ह चित्रण पाहायला मिळत आहे. शेवटच्या 4 ओव्हर बाकी आहेत, 23ची आवश्यकता आहे. आणि जरी मॅच असं वाटतंय आवाक्यात आहे तरी देखील मात्र इकडे प्रयत्न करावे लागणार आहेत. काही विकेट मॅचमध्ये घेऊन येतील, परंतु विनीत आणि मयूर खूप चांगली बॅटिंग करतायत. खूप चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. मयूर खेळतायत 20 वर तर विनीत खेळतायत 11 वर. विविध जिल्ह्यांच्या टीम इकडे येणं, विविध तालुक्यांच्या टीम इकडे येणं, विविध गावांच्या टीम इकडे येणं, त्यांच्यासाठी एवढं जबरदस्त आयोजन करणं या सोपी गोष्ट नाही आहे. आणि ते भाग्य कोंडगावला मिळालं आहे. आणि कोंडगाव ग्रामस्थ देखील खुश आहेत, कारण आज अख्ख्या भारताचं लक्ष कुठे लागलं आहे तर कोंडगाववर लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळे कोंडगाव ग्रामस्थ देखील खुश आहेत. वरुणेश पाटील साहेबांचे देखील आभारी असतील, कारण ही स्पर्धा त्यांच्या संकल्पनेतून आपल्या भेटीला आलेली आहे. 70 स्पोर्ट्स संपूर्ण कोंडगाव ग्रामस्थ, सगळे ग्रामस्थ सुद्धा आपल्या गावातली स्पर्धा हिट कशी होईल त्याची काळजी घेत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचंही कौतुक करावं लागणार आहे. येणाऱ्या 4 ओव्हर आणि 23ची आवश्यकता आहे. विकेट घ्याव्या लागतील आणि गुच्छाने घ्यावे लागतील. पाहूया, बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येते ते जीत खोत. हा महत्त्वाचा दुवा आहे, महत्त्वाचे गोलंदाज आहेत. कालच जर पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग देखील गाजवली होती जीत यांनी, तेच मात्र इकडे दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत विनीत. 11 ते बॅटिंग करतायत. सोबतीला मयूर आहेत. यावेळेला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही यशस्वी झालाय. पहिला बॉल डॉट आलाय. डॉट पाहिजे, डॉट पाहिजे, डॉट पाहिजेत. कुणाला? बामण डोंगरीला. तर दुसऱ्या बाजूला धाकटी डानूला रन पाहिजे. डॉट बॉल. बॉलरांची मॅच आली आहे. आता जितके चेंडू शिल्लक आहेत तितक्या धावा देखील बनवायच्या आहेत, परंतु तरी देखील प्रयत्न करतायत. आयकॉन प्रयत्न करतायत, लीडर प्रयत्न करतायत. हा बॉल पुढे केलाय. ड्राईव्ह केला जातोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाठवलंय. तिकडे फिल्डर येताना पाहायला मिळत आहे. पहिला प्रयत्न चुकला. लगेच दुसरीचा कॉल दिलाय. आता चुकी करून चालणार नाही, कारण हा असा क्षण आहे, जरी लीग मॅच आहे, जरी संधी असेल तरी पहिलीच मॅच प्रत्येकाला जिंकायची आहे. आता तुम्हाला समोरच्या विरोधी संघाला चुका करायला मजबूर करायचं आहे, परंतु तुम्ही नाही, कारण ही वेळ नक्कीच चुकीची आहे. 22 बॉल 21 असं मॅचचं समीकरण आहे. या वेळेला मनगटाच्या साह्याने बॉलला मात्र समोरच्या दिशेने लॉंगॉनच्या दिशेने खेळलं. एक रन तिकडे घेतली. दुसरीचा कॉल दिला जातो. जोपर्यंत फिल्डर थ्रो करणार तोपर्यंत अतिशय जलद गतीने 2 रन कंप्लीट केल्या. मयूर आणि विनीत एका गावासाठी खेळल्या कारणाने त्यांचं बॉन्डिंग चांगलं आहे, कॉल चांगला आहे आणि ते इकडे करताना पाहायला मिळत आहेत. भलेही मोठे फटके नाही, सिंगल डबल हे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची बाब आहे. थोडंसं डोळ्यात काहीतरी खुपतंय आणि त्याची चाचपणी चौकशी कृष्णा देखील करताना पाहायला मिळत आहेत. आपल्यासाठी सगळे खेळाडू सुद्धा महत्त्वाचे आहेत, त्यांची सुरक्षाही महत्त्वाची आहे. काळजी घ्या. परंतु कौतुक करावं लागेल, जे मयूर आणि जे विनीत षटकार आणि चौकाराची भाषा बोलत होते सर, ते आता सिंगल डबलने खेळायला ऑपरेट करतायत. पहिला बॉल डॉट आहेत, परंतु त्यानंतरचे 2 बॉल 2 डबल देखील आलेले आहेत आणि त्याचमुळे त्यांचा हा संयमाचा जबाबदारीचा खेळ आपल्याला खेळपट्टीवरती बहरताना पाहायला मिळतोय. 41 वर धावसंख्या पाहायला मिळते. 21 चेंडू आणि 19ची आवश्यकता. पहिली मॅच आजच्या दुसऱ्या दिवसातील. काल बाजी मारली कासार वडवलीने, पहिल्यांदा बाद फेरीत दाखल झाले. काल धारावे माजी विजेते संघर्षपूर्ण सामन्यामध्ये तेही मात्र बाद फेरीसाठी पात्र होताना पाहायला मिळालेले आहेत. हो हो हो, हा बॉल चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळालाय आणि कमबॅक इकडे पाहायला मिळत आहे. अजूनही मॅच संपली नाही, हाच संदेश देतात मात्र जीत खोत. चांगला बॉल, खूप चांगला बॉल टाकलाय, लेंथवरती टाकलाय बॉल. हे पहा, हार्ड लेंथचा इथे उपयोग केलाय गोलंदाजाने आणि फलंदाजाच्या अगदी खांद्यांपासून बॉल वाहतोय विकेट किपरच्या दिशेने. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा जीत. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. थोडासा पुढे केलेला बॉल, ऑप्टमच्या बाहेर केलेला बॉल, तो ढकलण्यात यशस्वी राहिले. एका धावेने धावसंख्या पुढे. पुन्हा एकदा प्रयत्न तेच, जर धावा थांबवणं आणि विकेट घेणं हे कार्य सध्या बामण डोंगरीला करायचं आहे. जीत यांचं कौतुक करावं लागेल. 5 बॉल टाकली आहेत, एकही मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. पहिलं, दुसरं आणि तिसऱ्या षटकात प्रत्येक षटकात विकेट आलाय, परंतु चौथ्या षटकात काहीच नाहीये. 2 डबल 1 सिंगल, 5 धावा आल्यात 5 बॉलमध्ये. दोन्ही टीम महत्त्वपूर्ण आहेत, बलाढ्य आहेत. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस, परंतु त्यालाही ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. थोडंसं संयमाने इकडे कामगिरी केली जाते आहे. याही बॉलला ढकलण्यात यशस्वी राहिले. 1 रन तिकडेही पूर्ण होताना पाहायला मिळालाय. बघता बघता 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 43 आणि अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आउटलेट मॉल ऑफ इंडिया ऑलवेज ऑन डिस्काउंट, तर भिवंडीमध्ये जागतिक दर्जाचा मॉल दाखल होताना पाहायला मिळतोय आणि हे सगळे ग्राफिक्स त्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. लवकरच आपल्या भिवंडीमध्ये मुंबईवरून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या हायवेच्या अगदी लगत. पहिल्या 4 ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. तर पहिल्या 4 ओव्हरमध्ये काय झालंय ते देखील इकडे आपण पाहूयात. बऱ्याचशा घडामोडी या पहिल्या 4 ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळाल्या. इकडे कशा प्रकारे सुरुवात झाली होती. बॅटची कडा घेऊन थर्डमॅनच्या दिशेने चौकार देखील गेला होता. शफल होऊन मात्र हा एक लांब लचक फटका देखील खेळताना पाहायला मिळाले होते. जगत सरकार मात्र एक थोडासा दबाव मयूरने निर्माण केला. 3 बॉल डॉट आले आणि मग बॅटची कडा घेऊन दांडी गुल झाली देखील होती. परंतु जे पहिलाच बॉल ज्या वेळेला बॅटिंगला गेले होते मैदानाच्या आतमध्ये विनीत, त्यांनी इनसाइड आउटचा हा षटकार लक्षात राहण्यासारखा राहिला. त्यानंतर शफल होऊन मात्र पाठीमागच्या बाजूला खेळलेला हा चौकार देखील तेवढाच दर्जेदार पाहायला मिळाला होता. तर पुन्हा एकदा थोडासा पुढे आवाक्यात केलेला बॉल, त्याला सीमारेषा दाखवली आहे बॅटरने आणि अगदी या डावाला पुढे नेण्याचं काम केलं आहे. पुन्हा एकदा स्लॉटमध्ये आला आणि त्याचाही समाचार घेताना पाहायला मिळालेत. दोन्ही बॅटर मयूर आणि विनीत खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालेत. वरुण पाटील साहेब, त्यांचे सगळे सहकारी इकडे पाहायला मिळतात. इम्पॅक्ट या ओमकार नाईक येत आहेत. बॅटिंग पॉवर प्ले देखील असणार आहे, परंतु मॅच संपलेली नाहीये. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे.
यस 4141 रिसॉर्टचे देखील आपण चित्र इकडे पाहतोय. जो कोणी खेळाडू लगातार 3 विकेट त्याचबरोबर जर पाहिलं मेडन ओव्हर अर्धशतक करेल त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी मात्र तिकडेही जाण्याची संधी मिळणार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने मयूर मर्दे आणि विनीत अंबेरे बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. ओमकार नाईक विकेटच्या शोधात बॉलिंगला आलेले आहेत. हो पहिला बॉल वेगळी ऍक्शन आहे. जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. डॉट बॉलने सुरुवात केली आहे आणि ही मॅच संपलेली नाहीये हेच सांगतात या ठिकाणी गोलंदाज. सरप्राईज अँड ओमाडिया सरप्राईज. आश्चर्यचकित केलंय गोलंदाजाच्या या शैलीने मात्र फलंदाजाला आश्चर्यचकित केलंय. परफेक्ट वाईट जॉक लाईनचा बॉल. फलंदाजाची बॅट पोचलेली नाहीये. पहिला बॉल डॉट. पाहूयात पुढचा. अजूनही मॅच ऑन आहे. 17 मध्ये 17 करायच्या आहेत. या वेळेला ऑफ्टमच्या बाहेरून खेचायला गेले. फुलटॉस होता. टायमिंग नाही झालाय. मिड विकेटला बॉल जाईल. तिकडे मात्र एकच धाव मिळणार आहे. बामण डोंगरीला डॉट बॉल पाहिजे. बामण डोंगरीला इकडे जर पाहिलं तर विकेट पाहिजे आहेत आणि धाकटी डहाणू या टीमला रन पाहिजे आहेत. 16 बॉल 16. बॉलरांची मॅच आहे परंतु बॉलरांच्या कित्येक मॅच आपण फसताना पाहिल्या आहेत. कित्येक मॅचेस 16 बॉल 16 वरनं 1 बॉल 1 पर्यंत सुद्धा गेलेली आहे. क्रिकेटचा खेळ आहे. पाहूयात काय घडतंय. क्रिकेटचा अद्भुत खेळ. या वेळेला फुल टॉस. त्याला मात्र दिशा दिली आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. तिकडे फिल्डर येत आहेत. जरी खेळला तरी एकच येईल याची काळजी देखील तिकडे घेतलेली आहे. ओमकारची बॉलिंग ॲक्शन थोडीशी वेगळी आहे शुभमजी. नक्कीच बॉल ज्या वेळेला डिलिव्हर्ट केला जातोय त्यावेळेला असं वाटतंय की जणू काही गिअर अप करतायत हाताला आणि त्यानंतर बॉलला डिलिव्हर्ट करतायत. परंतु काही असो फलंदाजाला त्रास देणारी गोलंदाजीची ॲक्शन आहे आणि त्यातच मात्र ते पुरेपूर सरशी ठरतायत. गेली काही वर्ष बामण डोंगरीची अख्ख्या रायगडात चर्चा आहे. या वेळेला पिक केला बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. आ रा 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 खतरनाक षटकार. काय कमालीचा स्ट्रोक खेळलाय. लेंथला पिक केलं. बॅट मात्र परफेक्ट मिडल ऑफ द फेस स्पर्श करते बॉलची आणि पाठवते सरळ प्रेक्षकांच्या भेटीला बॉलला. बिगिट आलाय. प्रेशर आहे दबाव आहे असं काहीच नाहीये. खुल्ली आणि मोकळी केली आहे मॅच. या बिगिटने मात्र अजून थोडंसं जवळ चाललेत मॅचच्या दिशेने. शुभमजी जो थोडासा दबाव निर्माण केला होता ना पहिल्या 3 बॉलवर 2च आल्या होत्या परंतु हे दोन्ही बॅटर असे असं वाटतं ना ज्यावेळेला दबाव आहे त्यावेळेला एक मोठा फटका लगेच खेळतात आणि त्याच्यामध्ये मयूर स्पेशली त्यांचं कौतुक करावं लागेल. 4 6 मारलेत त्यांनी आतापर्यंत. या वेळेला कव्हर्सला खेळले. तिकडे आहेत फिल्डर. एफर्ट्सला जबाब तिकडे पाहायला मिळत आहे. तकदीर पाटील होते. या कॅचचं महत्व त्यांना माहिती होतं. एक अफलातून झेल ला जबाब झेल या ठिकाणी पकडताना पाहायला मिळालाय. मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या मंचावर तकदीरचा अप्रतिम झेल. षटकार जरी ठोकलेला असेल ना तरी कमिटमेंट पूर्ण केली आहे गोलंदाजानं सुद्धा आणि क्षेत्ररक्षकानं सुद्धा. बाहेरचा बॉल तो मात्र पुरेपूर संपर्कात नाहीये. बॅटच्या अगदी मुखाजवळ बॉल लागतोय. एक्स्ट्रा कव्हर्समध्ये हा डाऊन कॅच. वाह काय लाजबाब कॅरी केलाय. लोटांगण घातलंय जमिनीला परंतु कमिटमेंट होती ना ती पूर्ण केली आहे. बॉलला सोडलेलं नाहीये. परफेक्ट कॅच आणि मयूरला परतीचा रस्ता दाखवलाय. परंतु मयूर आपल्या संघाला विजयाच्या उंबरट्यावरती आणून ठेवतात आणि माघारी पोहोचतायत. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. अशा प्रकारच्या पकडलेल्या कॅचेस टीम मधील 11च्या 11 खेळाडूंच्या अंगामध्ये ऊर्जा आणते आणि तेच इकडे पाहायला मिळालं. अजूनही जर पाहिलं तर सामना संपलेला नाहीये. 13 बॉलमध्ये 9 पाहिजे आहेत. क्रिकेटचा खेळ आहे आणि टीमचा नायक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत कारण या खेळाडूने मग ताई पॅकर संघ असू देत किंवा विविध संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. पालघर संघासाठीचं देखील दर्जेदार क्रिकेट खेळलेलं आहे. प्रीतम बारी महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमधील आघाडीच्या ऑलराऊंडरमध्ये या खेळाडूचं देखील नाव घेतलं जातं. विनीत साथीला आहेत. 17 वर खेळत आहेत. 13 बॉल आणि 9 पाहिजे आहेत. बामण डोंगरीने अजूनही मॅच सोडलेली नाही आहे कारण त्यांना माहिती आहे हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी आपल्याकडे येईल याचा नेम नाही. त्यासाठी प्रयत्न तर करावेच लागणार आहेत. ग्रामीण धमाका बिग बॅश सीझन 4. पहिला बॉल वेगवान खोलवर टप्प्याचा करण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेर करण्याचा प्रयत्न परंतु तिकडे आलेत फिल्डर. फेकी होईल तोपर्यंत 1 रन मात्र कंप्लीट केली जाते. ओव्हर संपल्या. 5 रन झालेले आहेत. 52 आणि आता पाहिजेत 12 बॉलमध्ये 8. ओमकार नाईक यांच्या षटकातील शेवटचा बॉल होता. त्याला देखील चांगल्या टप्प्यावरती बॉलला टाकायचं होतं आणि प्रीतम यांचा या डावातला या मॅचचा पहिलाच बॉल होता. 70-70 स्पोर्ट्स नक्कीच द ब्रँड ऑफ इंडियन टेनिस बॉल क्रिकेट आणि 70-70 स्पोर्ट्सचे असंख्य ब्रँड आपण पाहतोय. येस 70-70ची ही हार्ड बॅट नक्कीच प्रत्येक फलंदाजाला आवडेल अशी ही बॅट. 70-70चे शूज ते मात्र वैविध्यपूर्णता घेऊन येत आहेत खेळाडूंसाठी आणि क्रिकेटपटूंसाठी. आणि 70-70चे टी शर्ट मी तोच उल्लेख केला होता. भारतातलं असं एक खेळ नाही पाडं नाही की तिथे 70-70चा शर्ट किंवा 70-70ची बॅट शूज
किंवा असंख्य प्रसाधनं पोहोचलेली असतील. कॅपने तर मात्र आपल्या डिझाईनने आपल्या लुकने नक्कीच चर्चा कमवली आहे. आणि 70-70च्या जसं आपण म्हणतो ना की 70-70च्या लाईव्ह बरोबर 70-70च्या स्पर्धांची चर्चा आहे. आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये कोण गावामध्ये आणि तिकडे वरुणेश पाटील फाउंडेशनची ही मानाची स्पर्धा भारतीय जनता पार्टी वरुणेश पाटील फाउंडेशन या स्पर्धेला आपल्या भेटीला घेऊन आली आणि दरवर्षीप्रमाणे काहीतरी नाविन्य काहीतरी खासियत. यावर्षी 2 4 व्हीलर खूप मोठी उपलब्धता आहे. एखाद्या स्पर्धेमध्ये आणि टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये भारतामध्ये 2 4 व्हीलर एका स्पर्धेमध्ये देणं हा दुर्मिळ योग पाहायला मिळत असतो आणि ते इकडे पाहायला मिळते. 12 मध्ये 8 पाहिजेत. मॅच काय अजूनही संपली नाही आहे आणि हुकमाचा एक्का परत बाहेर काढलाय. मयूर वाघमारे देवत पनवेल बॉलिंगसाठी आमंत्रित केलंय. समोर आहेत प्रीतम बारी विकेट टेकर मयूर. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न पुल करण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. 1 रन तिकडे मिळणार आहे. याही परिस्थितीमध्ये संघर्ष कायम आहे. मामन डोंगरी लढते अजूनही. फलंदाजाला बीट करण्यासाठी मयूरने प्रयत्न केलाच देखील होता. अगदी गुडल्यांच्या स्पॉटवरती बॉलला टाकलं गेलं. बाहेरच्या दिशेला नक्कीच बॅट बसत ठेवलं देखील गेलं परंतु त्याच बॉलला योग्य दिशेला पुल केलंय. लॉंग ऑनच्या क्षेत्रात सिंगल आली आहे. 11 बॉल 7ची गरज आहे. शेवटच्या 6 बॉलपर्यंत ही मॅच जाईल का? शेवटच्या षटकात किती धावा उरतील हे देखील पाहण्यासारखं असणार आहे. यस मयूरचं हे षटक त्याकरता महत्वाचं आहे. 11 मध्ये 7 करायचे आहेत परंतु विनीतने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली आहे या मॅच मध्ये आतापर्यंत. विशेष म्हणजे यष्टीरक्षण करत असताना पकडलेली कॅच. यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. तिकडे फिल्डर दर्शक बनून राहिले आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 6-6-6 षटकार. वा काय फटका खेळलाय. कमिटमेंट पूर्ण केली आहे. बाहेरचा बॉल त्याला मात्र परफेक्ट ओळखलं टिक केलं. हवा के साथ साथ घटा के संग संग हवेसोबत मिठी मारली आहे आणि षटकाराची सिटी देखील ठोकली आहे. वाह चांगली कामगिरी. इकडे दबाव होता त्याला हटवण्याचा प्रयत्न देखील इकडे राहिलाय. षटकार आलाय. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर पाहायला मिळतंय. खासदार बाळ्यामामा मात्रे प्रतिष्ठान हा संघ इकडे पाहायला मिळतोय. डॉक्टर डहाणू या संपूर्ण स्पर्धेचं आणि या क्रीडानगरीचं हे विहंगम ड्रोनच्या साह्यानेचं मात्र हे चित्र देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. हा झगमगाट त्यावर जर पाहिलं तर मैदानावरील हिरवळ आणि आता प्रेक्षकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे. चाकरमानी मैदानात येऊ लागलेले आहेत आणि ग्रामस्थ देखील येऊ लागलेले आहेत. रिवतचा प्रयत्न मयूर अजूनही मॅच सोडत नाही आहेत. बॉल मात्र डॉट येताना पाहायला मिळतोय. भलेही 1 पाहिजे परंतु प्रयत्न तर सुरूच ठेवायला लागतील. का नाही कारण जय पराजय क्रिकेटच्या मैदानावरती नेहमी चालू राहतो सर परंतु तुम्ही लढलात कसं त्या लढाईची चर्चा असंख्य दिवस ती नेहमी स्मरणात राहते. एका धावेची आवश्यकता आहे. हो यावेळेला टप्पा पडतोय. बॉल थोडासा टर्न देखील होताना पाहायला मिळाला. रन घेण्याचा प्रयत्न केला आणि यस कंप्लीट देखील होताना पाहायला मिळेल. पहिल्याच मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी इकडे पाहायला मिळते. खासदार सुरेश उर्फ बाळामामा मात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणू या मॅच मध्ये विजयी होते आणि ही आतषबाजी आहे फटाक्यांची. विजय टीमसाठी जी या स्पर्धेची ओळख देखील पाहायला मिळते. बामणडोंगरीने सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलं परंतु बाजी मारली आहे. धाकटी डहाणू या टीमने 8 विकेटने हा सामना आपल्या खिशात घालताना पाहायला मिळालेत. जबरदस्त क्रिकेट त्यांनी खेळलंय आणि आता दुसऱ्या सामन्याची देखील उत्कंठा इकडे पाहायला मिळणार आहे. 6व्याच षटकात या लक्ष्याचा पाठलाग देखील इकडे करताना पाहायला मिळालेले आहेत. चला पुढील दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. लगेचच दुसरा सामना देखील इकडे सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. यस अगदी दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं. धाकटी डहाणू टीमने जबरदस्त क्रिकेट देखील इकडे खेळलंय.